Welcome students. In last lecture we started topic aldehydes, ketones and carboxylic acid. I also tell you that this topic is most important for your competitive exam purpose. Hence, initially you have to prepare for this topic. In last lecture we studied about the definitions of aldehydes and ketones. Okay, काय असतात aldehydes? Aldehydes म्हणजे काय आता? असं म्हणायचं का ज्या कंपाऊंड मध्ये CHO ग्रुप असतो त्याला aldehyde म्हणायचं का? असं म्हणायचं का डेफिनेशन? तर नाही. तुम्हाला माहिती आहे डेफिनेशन aldehyde ची डेफिनेशन काय असेल? तर आपण मागच्या पिरियड मध्ये पाहिलं होतं की aldehydes म्हणजे काय? Aldehydes are the first oxidation products of 1 degree alcohol are called as aldehydes. Okay, काय म्हणतो आपण? Aldehydes काय असतात? Aldehydes are the first oxidation products of primary alcohol. Okay, aldehyde contain which functional group? Aldehyde contain C double bond OH functional group, which is called as a formyl. It is called as a formyl or methanoyl or aldehyde group. This having general molecular formula CnH2nO. काय फॉर्म्युला असतो त्यांचा? CnH2nO असतो आणि they are represented as RCHO. आपण यांचे एक्झाम्पल देखील पाहिले. एक एक्झाम्पल येतोय HCHO फॉर्मॅल्डिहाइड. कोणते घेतलं आपण? HCHO फॉर्मॅल्डिहाइड. ओके, त्यानंतर आपण aldehydeचं झाल्यानंतर आपण गेलो होतो कीटोन कडे. तर कीटोन्स काय असतात? तर मी असं म्हणलं कीटोन्स आर द, तुम्हाला माहिती आहे काय असतात कीटोन? कीटोन्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलचं पहिल्यांदा ऑक्सिडेशन जर झालं तर तयार होणारे जे कंपाऊंड असतात त्यांना आपण कीटोन्स म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? कीटोन्स. कीटोन्स कंटेन C डबल बॉन्ड O ग्रुप. कोणता? C डबल बॉन्ड O ग्रुप. हे पाहिलं. त्यांचा जनरल फॉर्म्युला काय? तर त्यांचा जनरल फॉर्म्युला CnH2nO हाच आहे. कोणता आहे तर? CnH2nO हाच आहे. त्यानंतर त्यांचं रिप्रेझेंटेशन कसं? R C डबल बॉन्ड O R असं किंवा R C डबल बॉन्ड O R डॅश. हियर एक असेल तिथं R इज इक्वल टू R म्हणजे आपण असं म्हणू शकतो इथं दोन सारखे अल्किल ग्रुप असू शकतात. तर इथं मात्र दोन वेगळे अल्किल किंवा अल्किल ग्रुप देखील असू शकतात. ओके, कीटोनचा फंक्शनल ग्रुप हा कीटोनिक आहे. कीटोनिक किंवा त्याला ऑक्झो म्हणतो आपण. त्यानंतर त्यांचा जनरल फॉर्म्युला CnH2nO आहे. त्यांचं रिप्रेझेंटेशन RC डबल बॉन्ड OR किंवा RC डबल बॉन्ड OR डॅश. आणि याचा अर्थ असा की दोन सारखे किंवा दोन वेगळे अल्किल किंवा अराइल ग्रुप तिथं असू शकतात. आणि आपण असे म्हणू शकतो R इज इक्वल टू R किंवा R इज नॉट इक्वल टू R डॅश. हे असे लिहू शकता तुम्ही. दोन सारखे किंवा दोन वेगळे देखील अल्किल किंवा अराइल ग्रुप असू शकतात. आणि एक्झाम्पल एकच घेतोय कारण मागच्या लेक्चर मध्ये आपण भरपूर याचे एक्झाम्पल देखील पाहिले होते. ओके, हे असेटोन आहे. जसं हे फॉर्मॅल्डिहाइड तसे कोणतं तर हे आहे असेटाल्डिहाइड. हे कोणते तर असेटाल्डिहाइड. त्यानंतर आपण म्हटलं होतं की या दोघांचाही जनरल फॉर्म्युला, या दोघांचाही aldehydeचा आणि कीटोनचा जनरल फॉर्म्युला सारखा आहे. आणि हे एकमेकाचे काय आहेत? तर हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. ओके, ते आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर कार्बोनिल कंपाऊंड्स कोणते असतात हे तर सुरुवातीला पाहिलं होतं. कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे ज्या कंपाऊंड्स मध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप असतो त्यांना काय म्हणतो आपण? कार्बोनिल कंपाऊंड्स असं म्हणतो. आयडियल आणि कीटोन मध्ये कार्बोनिल ग्रुप हा जास्त प्रमाणात आहे. त्यांच्यामध्ये C डबल बॉन्ड O हा आहे जास्त प्रमाणात. म्हणजे बाकीचे फंक्शनल ग्रुप नाहीत. जर आपण मागचे जे 7 कंपाऊंड जर पाहिले तर त्यांच्यामध्ये C डबल बॉन्ड O आणि त्याच्यासोबत OH आहे, OR आहे. म्हणजे तिथं कॉम्बिनेशन दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुपचं झालं होतं. पण इथं मात्र C डबल बॉन्ड O हा एकच फंक्शनल ग्रुप आढळतो. म्हणून जनरली aldehydes आणि कीटोन्स यांनाच आपण कार्बोनिल कंपाऊंड्स असं जास्त प्रमाणात संबोधलं जातं. ओके, हे पाहिलं. त्यानंतर आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं की क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स डिपेंडिंग अपॉन अल्किल और अराइल ग्रुप अटॅच्ड टू कार्बोनिल कार्बन. कीटोन्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. कोणते टाइप होते आठवते? सिंपल कीटोन आणि मिक्स्ड कीटोन. ज्या कीटोन्स मध्ये दोन सारखे अल्किल किंवा अराइल ग्रुप जोडलेले असतात त्याला सिंपल कीटोन किंवा सिमेट्रिकल कीटोन म्हटलं होतं. आणि ज्या कीटोन्स मध्ये कार्बोनिल ग्रुपला दोन वेगळे अल्किल किंवा दोन वेगळे अराइल किंवा एक अल्किल अराइल ग्रुप जोडलेले असतात त्यांना मिक्स्ड कीटोन्स असं म्हटलं होतं. ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पुढचं कंटेंट पाहायचे ते टाकतोय तर पहा टाइप्स ऑफ aldehydes. ओके, काय टाकतोय पहा इथं? टाइप्स ऑफ aldehydes. आवाज स्पष्ट येत असेलच माझा? ठीक आहे, चला पहा इथं टाकतोय पॉइंट. नेक्स्ट पॉइंट टुडे वी हॅव टू स्टार्ट, दॅट इज टाइप्स ऑफ aldehydes.
टाइप्स ऑफ अल्डिहाइड्स. अल्डिहाइडचे प्रकार पाहिजेत आपल्याला. टाइप्स ऑफ अल्डिहाइड्स. ओके, पहा अल्डिहाइडचे किती प्रकार. तर मी असं म्हणेल अल्डिहाइड्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. हे टाइप्स पहा आता. टाइप्स ऑफ अल्डिहाइड्स. मी लिहितो अल्डिहाइड्स आर ऑफ टू टाइप्स. किती टाइप्स येतात? दोन टाइप्स. ते कोणते आहेत पहा. पहिला टाइप टाकतो तो असा मी. पहिला टाइप अलिफॅटिक अल्डिहाइड्स. नावाचं दिसते पहा. पहिला आहे अलिफॅटिक अल्डिहाइड्स. कोणता आहे तर अलिफॅटिक अल्डिहाइड्स. अलिफॅटिक याचा अर्थ तुम्हाला 11वी पासून माहित आहे. अलिफॅटिक अल्डिहाइड्स. अलिफॅटिक कंपाऊंड म्हणजे काय? ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन कोणते बॉन्ड असतात तर सिंगल बॉन्ड असतात. ओके, अलिफॅटिक अल्डिहाइडचं डेफिनेशन अगोदर तुम्ही जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल लक्षात येईल पहा. द अल्डिहाइड्स इन विच CHO ग्रुप म्हणजे कोणता अल्डिहाइड ग्रुप. द अल्डिहाइड्स इन विच CHO ग्रुप is attached किंवा is directly attached येतो शब्द. is directly attached to sp3 hybridized carbon atom. sp3 hybridized carbon atom. that is saturated carbon. त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड. that is saturated carbon are called aliphatic aldehydes. याचे एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल देतो तुम्ही. एक्झाम्पल नंबर 1 इथे पहा. CH3 C डबल बॉन्ड OH CH3 C डबल बॉन्ड OH हे एक एक्झाम्पल. हे दुसरे एक्झाम्पल CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. ओके, आणि तिसरं एक्झाम्पल आपल्याला भरपूर घेता येतं, काय अडचण नाही. CH3 CH2 CH2 इथं पण CH2 C डबल बॉन्ड OH. ओके, हा जो CHO ग्रुप आहे हा कोणता ग्रुप आहे? CHO ग्रुप. दिस CHO ग्रुप इज अटॅच्ड टू दिस कार्बन एटम. हा जो अल्डिहाइड कार्बन एटम आहे. ओके, अल्डिहाइड कार्बन एटम कोणाला जोडला आहे? या कार्बनला. या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय आहे? sp3. कसं ओळखलं तर या कार्बनला 4 सिंगल बॉन्ड येतं, सिग्मा बॉन्ड येतं, 3 हायड्रोजन सोबत आणि 1 या कार्बन सोबत. म्हणजे हेच स्ट्रक्चर मी असंही काढू शकतो. 1 2 आणि 3 आणि हा एक चौथा. सिग्मा आणि सिग्मा. हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम आहे. ओके, आणि या कार्बनला CHO अल्डिहाइडचा हा कार्बन जोडलेला आहे, CHO ग्रुप जोडलेला आहे. म्हणून अशा प्रकारच्या अल्डिहाइडला काय म्हणायचं तर यांना सॅच्युरेटेड अल्डिहाइड्स असं म्हणायचं असतं. सॉरी, अलिफॅटिक अल्डिहाइड्स असं म्हणायचं असतं. ओके, कोणते? अलिफॅटिक या शब्दाचा अर्थ काय? ज्या वेळेस CHO ग्रुप कोणता? हा जो CHO ग्रुप आहे हा CHO ग्रुप हा अलिफॅटिक चेनला जोडलेला असेल, ओपन चेनला जोडलेला असेल. अलिफॅटिक याचा अर्थ काय तर ओपन चेन. याचं नाव तुम्हाला माहिती आहे. जर मी म्हटलं CH3 CHO तर याचं नाव तयार झालं असेटाल्डिहाइड. हा कोणता आहे तर हा आहे असेटाल्डिहाइड. हा कोणता आहे पहा बरं? CH3 CH2 CHO. आता ठीक आहे, आपल्याला कॉमन नेम पाहायचे तर तरी पण तुम्हाला हे नाव माहिती असणं आवश्यक आहे. 1 2 3 मी असं म्हणतो तोपर्यंत याचं नाव आहे प्रोपिओन अल्डिहाइड. काय नाव याचं? प्रोपिओन अल्डिहाइड. ओके, त्यानंतर याचं नाव 1 2 3 4 याचं नाव आहे N ब्युटिल अल्डिहाइड. काय नाव याचं? N ब्युटिल अल्डिहाइड हे त्याचं नाव आहे. तर अलिफॅटिक अल्डिहाइडची डेफिनेशन अगोदर पहा. तर मी असं म्हणेल कंपाऊंड नंबर 1 कंपाऊंड नंबर 2 आणि कंपाऊंड नंबर 3 तीनही अलिफॅटिक अल्डिहाइड्स आहेत. कोणते? अलिफॅटिक अल्डिहाइड्स आहेत. तर डेफिनेशन टाइप्स ऑफ अल्डिहाइड्स मध्ये अलिफॅटिक अल्डिहाइड्स म्हणजे कोणते? द अल्डिहाइड्स पाहायचं. द अल्डिहाइड्स इन विच CHO ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड. कोणाला? डायरेक्टली अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम. ओके, दॅट इज सॅच्युरेटेड कार्बन एटम. हा कोणता कार्बन एटम आहे? सॅच्युरेटेड याचा अर्थ काय? या कार्बनला तुम्ही इथे पाहू शकता. या कार्बनला 1 2 3 4 सिंगल बॉन्ड येतं, सॅच्युरेटेड सिग्मा बॉन्ड येतं. इथं CH2 जरी म्हटलं आपण तर इथं एक असेल, इथं एक असेल.
म्हणजे हा सिंगल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड. ओके, या प्रकारे या कार्बनला पण तसे 4 सिग्मा बॉन्ड येतं. आणि म्हणून हे सर्व कोणते आहेत तर हे आहेत पहा अलिफॅटिक आयडियाइड्स. द आयडियाइड्स इन विच CHO group is directly attached to sp3 hybridized carbon atom, that is saturated carbon atom are called as aliphatic aldehydes. त्यांना काय म्हणतो आपण अलिफॅटिक आयडियाइड्स असं पण म्हणतो. ओके, म्हणजे CHO ग्रुप आणि अल्किल ग्रुप असेल तर अलिफॅटिक आयडियाइड्स. सोपी डेफिनेशन. त्यानंतर दुसरा टाइप पाहिजे मी असं लिखेल एरोमॅटिक आयडियाइड्स. कोणता टाइप पहा एरोमॅटिक आयडियाइड्स. आता तुम्हाला लक्षात आलं असेल एरोमॅटिक म्हणजे काय असणार तर वाटलं तर मी अगोदर तुम्हाला एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला डेफिनेशन सोपी जाईल. पहा इथं ही रिंग आहे, ही कोणती रिंग आहे तर ही बेंझिन रिंग आहे. कोणती रिंग आहे बेंझिन. बेंझिन रिंगचा हा जो कार्बन आहे इथं काय असतं तुम्हाला माहिती इथं काय नसतं म्हणजे काय असतं बॉन्ड लाईन फॉर्म्युला कार्बन असतो. बेंझिन रिंगच्या कार्बनला C डबल बॉन्ड OH मी इथं जोडतोय. पहा बेंझिन रिंगच्या या कार्बनला डायरेक्टली या कार्बनला CHO ग्रुप जोडला. एक दुसरं एक्झाम्पल काढतो ते असं हे पहा. ओके, C डबल बॉन्ड O इथं H आणि इथं OH हा ओळखीचा कंपाऊंड तुमच्या आहे. आणि तिसरं एक्झाम्पल काढतोय ते हे. ओके, हे एक्झाम्पल काढतोय मी C डबल बॉन्ड O H आणि इथं काय NO2 तर काय तर NO2 एरोमॅटिक आयडियाइड्स येतं. सर याचे नाव काय आम्हाला माहित नाही. ठीक आहे, तर नाव सांगतो. हा जो कंपाऊंड आहे याचं नाव आहे बेन्झाइडाइड. काय नाव याचं बेन्झाइडाइड हे त्याचं नाव आहे. हा कंपाऊंड आहे हा तुम्हाला झालेला आहे पहा 11वी झाले केमिस्ट्री न्यूरोलाइट मध्ये. तर याचं नाव काय तर किंवा आपण असे म्हणू शकतो कोलबेज रिएक्शन मध्ये झाले. तुम्हाला कोणत्या रिएक्शन मध्ये कोलबेज रिएक्शन मध्ये सॅलिसिलिक ऍसिड झालं. रेमर टायमंड रिएक्शन मध्ये हा कंपाऊंड तयार झालाय. हा कोणता आहे तर हा आहे सॅलिसिलायडेट. कोणता आहे हा तर हा आहे सॅलिसिलायडेट. आणि हा कोणता आहे तर असं म्हणेल 1 2 3 आणि 4 नायट्रो हा प्यारा पोझिशनला आहे तर याचं नाव आहे पी नायट्रोबेन्झाइडेट. काय याचं नाव पी नायट्रोबेन्झाइडेट हे त्याचं नाव आहे. ओके, तर या प्रकारच्या आयडियाइड्सला काय म्हणायचं या प्रकारच्या आयडियाइड्सला एरोमॅटिक आयडियाइड्स म्हणायचं. काय म्हणायचं एरोमॅटिक आयडियाइड्स असं म्हणायचं. द आयडियाइड्स इन विच डेफिनेशन पहा मी लिहिणार आहे पण अगोदर पहा. द आयडियाइड्स इन विच CHO ग्रुप CHO तुम्ही म्हणता CHO कुठे तर C डबल बॉन्ड OH म्हणजेच काय त्याला आपण काय म्हणतो CHO ग्रुप. द आयडियाइड्स इन विच CHO ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू carbon of aromatic ring are called as aromatic aldehydes. पहा कंपाऊंड नंबर 1 मध्ये हा CHO या कार्बनला जोडला. कंपाऊंड नंबर 2 मध्ये हा जो CHO आहे या कार्बनला जोडला. ओके, आणि कंपाऊंड नंबर 3 मध्ये हा जो CHO ग्रुप तुम्हाला दिसतोय तर हा कोणत्या कार्बनला जोडलाय या कार्बनला जोडलाय. सो दीज 3 आर एक्झाम्पल्स ऑफ एरोमॅटिक आयडियाइड्स. कशाचे एक्झाम्पल येतं एरोमॅटिक आयडियाइडचे एक्झाम्पल्स येतं. आणि मग डेफिनेशन लिहितोय मी इथं त्याची द आयडियाइड्स in which CHO group is directly attached to carbon of कोणत्या कार्बनला to carbon of aromatic ring are called aromatic aldehydes. त्यांना काय म्हणतो आपण तर aromatic aldehydes असं म्हणतो. पहा डेफिनेशन एकदा वाचा आणि एक्झाम्पल पहा. काय सांगते डेफिनेशन aromatic aldehyde ची डेफिनेशन काय सांगते आपल्याला तर ती असं सांगते द आयडियाइड्स इन विच CHO group is directly attached to carbon of to carbon of aromatic ring are called as aromatic aldehydes. तर एक्झाम्पल नंबर 1 हा जो CHO ग्रुप आहे तो या एरोमॅटिक रिंगच्या कार्बनला जोडलाय. या एक्झाम्पल मध्ये हा CHO ग्रुप या एरोमॅटिक रिंगच्या कार्बनला जोडलाय. आणि तिसऱ्या मध्ये हा CHO ग्रुप एरोमॅटिक कार्बनच्या या कार्बनला जोडलाय. आणि म्हणून हे सर्व कशाचे एक्झाम्पल आहेत तर हे सर्व एक्झाम्पल आहेत एरोमॅटिक आयडियाइड्सचे.
कोणते? पहिले एक्झाम्पल कोणते? याचं नाव आहे C6H5CHO. याचा मी तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला करून दाखवतो. याला असं लिहिलं जातं C6H5CHO. हा बेन्झाइड आहे. कोणता? हा बेन्झाइड. हा कोणता आहे? सॅलिसिलायडिहाइड आहे. कोणता? हा सॅलिसिलायडिहाइड आहे. ओके. हा कोणता आहे? प्यारा पोझिशनला नायट्रो आहे. पी नायट्रो बेन्झाइड आहे. हे झाले आयडियाचे प्रकार. ओके. किती सोपे येतं? आयडियाइड्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. टाइप नंबर 1 कोणता? अलिफॅटिक आयडियाइड्स. अलिफॅटिक आयडियाइड्स म्हणजे काय? तर ज्या आयडियाइड्स मध्ये CHO ग्रुप हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला जोडलेला असतो त्यांना काय म्हणायचं? अलिफॅटिक आयडियाइड्स असं म्हणायचं. ओके. आणि अरोमॅटिक आयडियाइड्स म्हणजे काय मग आता? तर ज्या आयडियाइड्स मध्ये CHO ग्रुप आयडियाइड ग्रुप हा कार्बन रिंगला अरोमॅटिक रिंगच्या कार्बन रिंगला डायरेक्टली जोडलेला असतो त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं असतं अरोमॅटिक आयडियाइड्स. काय म्हणायचं असतं? अरोमॅटिक आयडियाइड्स. जसे आपण आयडियाइडचे टाइप पाहिले तसेच आपल्याला अरोमॅटिक तसेच आपल्याला कीटोनचे देखील टाइप्स पाहायचं. नेक्स्ट इथे टाकतो टाइप्स ऑफ कीटोन्स. आणि हे ज्यावेळेस मी शिकवत असतो त्यावेळेस तुम्हाला हे पॉज करून लिहिता आलं पाहिजे. लिहिता आलं तुम्ही. आणि जर तुम्ही हे एक्झाम्पल लिहिले तरच तुम्हाला आणखीन ते क्लिअरली लक्षात राहतील. आय टोल्ड यू दॅट ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ व्होलाटाइल केमिस्ट्री. इफ यू आर नॉट प्रॅक्टिस फॉर रायटिंग पर्पज और रायटिंग देन यू विल कॅन नॉट अंडरस्टँड. ओके. पहा इथं नेक्स्ट कोणता पॉईंट घेतो पाहिजे तुम्ही? टाइप्स ऑफ कीटोन्स. काय टाकतो इथं पहा? टाइप्स ऑफ कीटोन्स. टाइप्स ऑफ कीटोन्स. काल आपण क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स पाहिलं होतं नाही का? कार्बोनिल कार्बनला काल आपण जे पाहिलं होतं ते क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स. कार्बोनिल कार्बनला कोणते अल्केल किंवा अल्किल ग्रुप जोडले होते त्यानुसार सिंपल कीटोन आणि मिक्स्ड कीटोन पाहिले होते. आता आपण काय पाहतोय? टाइप्स ऑफ कीटोन. इथं कीटोनचे किती प्रकार? आयडियाइड सारखंच. एक आहे अलिफॅटिक कीटोन्स आणि दुसरा आहे अरोमॅटिक कीटोन्स. पहिलं पहा कीटोन्स आर ऑफ 2 टाइप्स. इथं असं मी दाखवेल कीटोन्स आर ऑफ 2 टाइप्स. कीटोन्स आर ऑफ 2 टाइप्स. टाइप नंबर 1. टाइप नंबर 1 कोणता असं सांगा बरं? ते असेल अलिफॅटिक कीटोन. कोणता असेल तर अलिफॅटिक कीटोन्स. आता कोणत्या कीटोनला अलिफॅटिक कीटोन्स म्हणायचं? तर मी अगोदर एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल नंबर 1 पहा. CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा एक कंपाऊंड. हा दुसरा कंपाऊंड CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा दुसरा एक्झाम्पल. हा जो कार्बोनिल कार्बन आहे याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही साइडला अल्किल ग्रुप येतो. दोन्ही साइडला काय तर अल्किल ग्रुप येतो. आणि या कार्बोनिल कार्बनच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही साइडला काय तर अल्किल ग्रुप येतो. म्हणून अशा प्रकारच्या कीटोन्सला अलिफॅटिक कीटोन्स म्हणायचं असतं. आलं लक्षात? कोणते कीटोन्स? अलिफॅटिक कीटोन्स. द कीटोन्स इन विच 2 same or different alkyl groups are present are called as aliphatic ketones. Definition सोपी आहे. हा पहा इथं the ketones in which 2 same or different काय असलं पाहिजे? to same or different alkyl groups are present called aliphatic ketones. काय म्हणतात त्यांना? अलिफॅटिक कीटोन्स. काय डेफिनेशन आहे? द कीटोन्स इन विच 2 same or different alkyl groups are present are called aliphatic ketones. एक्झाम्पल नंबर 1 पहा. या कार्बोनिल कार्बनच्या दोन कसे येतात? सारखे अल्किल ग्रुप जोडले तर याचं नाव आहे डायमिथिल कीटोन. काय नाव याचं नाव आहे डायमिथिल कीटोन. दिसते का? डायमिथिल कीटोन. आणि हा जो आहे इकडचा कोणता ग्रुप आहे? इकडचा इथिल ग्रुप, इकडचा मिथिल ग्रुप. याचं नाव आहे इथिल मिथिल कीटोन. कोणता आहे हा? तर हा आहे इथिल मिथिल कीटोन. किती सोपं आहे पहा. इथिल मिथिल कीटोन. ओके. आता दुसरा पाहायचा आहे. हे झाले अलिफॅटिकचे. तुम्ही आता ती चेन किती लांब ओढू शकता. ओके. इकडे इथिल टाकू शकता, इकडे प्रोपॅन टाकू शकता किंवा कोणताही घेऊ शकता तुम्ही. आणखी इथे घेऊ शकता CH3 CH2 इकडे C डबल बॉन्ड O CH CH3 हे पण घेऊ शकता.
ओके, हा कोणता ग्रुप आहे? हा एन प्रोपिल आहे. आणि हा कोणता आहे? आयसोप्रोपिल. आणि म्हणून मी असं म्हणेल इथं आयसोप्रोपिल एन प्रोपिल कीटोन, आयसोप्रोपिल एन प्रोपिल कीटोन. सो these all are the examples of aliphatic ketones. ज्या कीटोन्स मध्ये कार्बोनिल कार्बनच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला फक्त अल्किलच ग्रुप असतात, अशा प्रकारच्या कीटोनला अलिफॅटिक कीटोन्स म्हणायचं असतं. ओके, हे झालं एक्झाम्पल. दुसरा कोणता असणार आहे? एरोमॅटिक कीटोन्स. कोणता असणार आहे? एरोमॅटिक कीटोन्स. नेक्स्ट इज हियर एरोमॅटिक कीटोन्स. आता एरोमॅटिक कीटोन्स काय? त्याचे एक्झाम्पल घेतो अगोदर. काय घेतो? एक्झाम्पल पाहिजे. हा कोणता ग्रुप आहे? तर हा आहे C6H5, C डबल बॉन्ड O. ओके, हा इकडं. ठीक आहे. हा, याचं नाव काय? तर याचं नाव आहे डायफिनिल कीटोन. काय याचं नाव? तर याचं नाव आहे डायफिनिल कीटोन. हा जरा डायफिनिल कीटोन. दुसरा काढतो पहा असा. हा C6H5 ग्रुप, हा C डबल बॉन्ड O, नंतर याला CH2 आणि इकडं हा असा ग्रुप, इकडं हा असा ग्रुप. ओके, हे पहा सर याचं नाव काय आम्हाला सांगा, नाही का? नाव सांगतो तुम्हाला. आणि तिसरं एक्झाम्पल हे C6H5, हे काय? C6H5 बेंझिन नाही, हे काढेल मी C डबल बॉन्ड O आणि इथं काढतो मी CH3. मी असं म्हणेल हे तीनही 1, 2 आणि 3 हे तीनही एक्झाम्पल कशाचे आहेत? तर हे तीनही एक्झाम्पल एरोमॅटिक कीटोनचे येतं. याचं नाव काय? डायफिनिल कीटोन. ही बेंझिन रिंग आहे आणि ही बेंझिन रिंग आहे. त्याचबरोबर इकडं कोणती रिंग आहे? इकडं ही. आता बेंझिन कशामुळे? हे फिनिल रिंग आहे आणि ही पण फिनिल आहे. बेंझिन आणि फिनिल मध्ये काय फरक आहे? कृपया लक्षात ठेवा. बेंझिन आणि फिनिल मध्ये C6H6 असेल तर बेंझिन आणि त्याचा एक हायड्रोजन जर काढला तर C6H5 होतो. याचं नाव फिनिल असतं. याचं नाव काय असतं? फिनिल. आणि हा कोणता आहे? तर हा आहे बेंझिन. बेंझिनचा हायड्रोजन काढला तर फिनिल असं तयार होतं. ओके, चला हे काय झालं? डायफिनिल कीटोन. हा कोणता ग्रुप आहे? हा फिनिल आहे. आणि C6H5CH2 या ग्रुपचं नाव आहे बेंझिल ग्रुप. बेंझिल इथे तुम्ही. चला हा कोणता आहे? बेंझिल फिनिल कीटोन. कोणता हा? बेंझिल फिनिल कीटोन. हा झाला दुसरा कंपाऊंड. नंतर तिसरा कीटोन पहा इथं. हा कोणता आहे? हा फिनिल आहे. आणि हा कोणता आहे? मिथिल. याचं कॉमन नेम काय? याचं कॉमन नेम आहे मिथिल फिनिल कीटोन. हे त्याचं कॉमन नेम. आणि त्यालाच आसेटोफेनॉन, काय? आसेटोफेनॉन या नावानं ओळखलं जातं. सो दीज ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ एरोमॅटिक कीटोन्स. मग एरोमॅटिक कीटोन्स म्हणजे काय? तर डेफिनेशन सांगतोय. द कीटोन्स इन विच टू अरिल ग्रुप्स or one alkyl groups are attached to carbonyl carbon atom are called as aromatic ketones. तो पहा इथं the ketones in which two aryl two same or different aryl group, two same or different aryl group. Find the ketones in which two same or different aryl groups or one aryl and one alkyl group are attached to carbonyl carbon. कशाला? are attached to carbonyl carbon are called aromatic ketones. ही झाली त्याची डेफिनेशन. किती सोपी आहे पहा बरं. हा कार्बोनिल कार्बन आहे, इकडून फिनिल नाही का? डायफिनिल कीटोन. इथं कार्बोनिल, हा फिनिल इकडचा बेंझिल आहे, इथं हा फिनिल इकडं अल्किल आहे. ओके, म्हणून असं म्हणतो की एरोमॅटिक कीटोन्स म्हणजे काय? तर ज्या कीटोन्स मध्ये कार्बोनिल कार्बनला दोन सारखे अरिल ग्रुप किंवा दोन वेगळे अरिल ग्रुप किंवा एक अरिल ग्रुप आणि एक अल्किल ग्रुप जर जोडलेले असतील तर अशा प्रकारच्या कीटोनला एरोमॅटिक कीटोन्स म्हणायचं असतं. ओके, हे झाली डेफिनेशन कोणाची? एरोमॅटिक कीटोनची. ही झाली डेफिनेशन कोणाची? अलिफॅटिक कीटोनची. आणि एरोमॅटिक कीटोन्स म्हणजे काय बघा? द कीटोन्स इन विच टू सेम और डिफरंट
to same or different aryl groups or one aryl and one alkyl group are attached to carbonyl carbon atom are called as aromatic ketones. हे कशाचे टाइप झाले तर हे झाले aromatic ketones चे टाइप्स. ओके काही अडचण हे लिहून घ्यायचं तुम्हाला. ओके हे लिहून घ्यायचंय मी मोडणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे नॉमेनक्लेचर ऑफ आयडेट्स. काय पाहिजे आपल्याला नॉमेनक्लेचर ऑफ आयडेट्स पाहिजे. हा नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू स्टडी हियर दॅट इज nomenclature of आयडेट्स. ओके काय पाहिजे आपल्याला nomenclature of आयडेट्स. आयडेट्स कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा अल्कोहोल असतील फिनॉल असतील तर यांचे नाव दोन प्रकारे आपण लिहितो. एक कॉमन नेम पद्धतीनं आणि दुसरं आययुपीसी नेम पद्धतीनं. ओके सुरुवातीला आपल्याला पाहिजे कॉमन नेम. आयडेट्सचं कॉमन नेम कसं लिहायचं असतं त्या पद्धतीने पाहिजे. इथं मुद्दा मी तुम्हाला रूल जेणेकरून मी बोलत असताना शब्द निघून जातील पण तुम्हाला ते रूल लक्षात राहण्यासाठी इथं मी लिहिलेलं आहे. रूल नंबर 5 the common name of iodides are obtained from the common name of acid which they produce on oxidation. म्हणजे मला म्हणायचंय अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आयोडाईड मिळतं आणि आयोडाईडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचं जे नाव आहे त्या नावानुसार आयोडाईडचं नाव दिलं जातं. ते कसं दिलं जातं मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके पहिला पॉइंट झाला. दुसरा द सफिक्स कोणतं पहा द सफिक्स दिस IC acid कोणतं तर द सफिक्स IC acid फ्रॉम द नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय वर्ड आयोडाईड. कार्बोक्सिलिक ऍसिडचं IC ऍसिड काढलं जातं आणि त्याच्या ऐवजी शब्द कोणता टाकला जातो तर आयोडाईड टाकला जातो. एक्झाम्पल देणार आहे. आणि तिसरं द positions of substituents in the carbon chain are indicated by letters alpha, beta, gamma, delta. आणि मी असे म्हणेल sometimes prefixes like iso, TERT, neo used. समटाइम कोणते प्रिफिक्सेस वापरले जातात आयसो, टर्शियरी, निओ असे देखील प्रिफिक्सेस वापरले जातात. ओके आता मला काही एक्झाम्पल द्यायचे ते नीट पाहतो आता. हे तुम्हाला माहिती मागचा जो टॉपिक होता अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर झालं काय तयार होतं आयोडाईड आणि आयोडाईडचं ऑक्सिडेशन जर झालं काय तयार होतं कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. मी काही इथं एक्झाम्पल देतो पहा. इथं मी असं लिहितोय अल्कोहोल. इथं काय तुम्ही अल्कोहोल. ओके अल्कोहोलचं एक्झाम्पल नंबर 1 तुम्हाला माहिती आहे CH3OH. ओके मला सांगा मिथिल अल्कोहोलला जर आपण ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट सोबत रिएक्ट जर केलं तर काय होतं ऑक्सिडेशन. असंच म्हणेल मिथिल अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन जर झालं तर काय तयार होतं हा असा कंपाऊंड तयार होतो. कोणता कंपाऊंड तयार होतो पहा तर मी असं लिहिल हा याचं जर ऑक्सिडेशन जर झालं काय झालं तर ऑक्सिडेशन जर झालं एकच फक्त लिहितो पहा हे O आणि याच्यावरती लिहितो K2Cr2O7 प्लस H2SO4. प्रायमरी अल्कोहोल मिथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर झालं ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटनं तर तुम्हाला माहिती आहे काय तर होतं तुम्ही सांगता इथला एक H निघून जातो ह्या O सोबत आणि इथं तयार होतं HCHO. काय तयार होतं HCHO आणि याचं फर्दर ऑक्सिडेशन जर झालं तर तुम्हाला माहिती आहे या CHO ग्रुपचं काय तयार होतं इथं जो असा C डबल बॉन्ड O H तयार होतो याचं ऑक्सिडेशन होऊन HC डबल बॉन्ड O OH असं तयार होतं. ओके तर तुम्हाला याचं नाव माहिती याचं नाव काय मिथिल अल्कोहोल आहे. याचं नाव काय तर याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. ओके आता काही एक्झाम्पल देतो. मिथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं हे आयोडाईड तयार झालं आणि याचं ऑक्सिडेशन झालं हे कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झालं. याचं नाव काय तर पहा याचं नाव आहे फॉर्मिक ऍसिड. याचं नाव काय तर फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड कोणाचं ऑक्सिडेशन झालं तर काय झालं तर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन आयोडाईड तयार झाला आणि आयोडाईडचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार झाला कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला. तर आपण पाहतोय आयोडाईडचे कॉमन नेम कसे लिहिले जातात तर मी असं म्हणतोय अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आयोडाईड तयार होतं आणि आयोडाईडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. कार्बोक्सिलिक ऍसिडचं IC ऍसिड काढायचं. पहा रूल काय सांगतो आपला तर द कॉमन नेम ऑफ आयोडाइड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द कॉमन नेम ऑफ ऍसिड विच दे प्रोड्यूस ऑन ऑक्सिडेशन. आयोडाईडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर जे कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं त्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या नावाचं कॉमन नेम त्याच्या कॉमन नेमचं कोणतं काढायचं
तर आयसी ऍसिड काढायचं आणि त्याच्याऐवजी कोणता शब्द ठेवायचा, अल्डिहाइड हा शब्द ठेवायचा. मग मला सांगा या कार्बोक्सिलिक ऍसिडचं नाव फॉर्मिक ऍसिड आहे, तर ह्या अल्डिहाइडचं नाव काय यायला पाहिजे, तर तुम्हाला मी सांगतो. काय करायचं, फक्त आपलं आयसी ऍसिड हे काढायचं आणि त्याच्याऐवजी अल्डिहाइड शब्द द्यायचा. आणि म्हणून याचं नाव येतं फॉर्म. पहा बरं इथं FORM आणि आयसी ऍसिडच्या ऐवजी काय काढायचं, लिहायचं इथं लिहायचं अल्डिहाइड. काय लिहायचं आपल्याला, अल्डिहाइड असं लिहायचं. तर यातलं हे तुम्हाला स्मॉल लिहायचे. म्हणून याचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड. काय नाव याचं, फॉर्मल्डिहाइड. आलं लक्षात. हा, फॉर्मिक ऍसिड नुसार फॉर्मल्डिहाइड. आता दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं एक्झाम्पल तुम्ही लिहिणार. पहा इथं CH3CH2OH. CH3CH2OH मी डायरेक्ट नेसंट ऑक्सिडेटर दाखवतो. ओके, याचं तुम्हाला काय होतं माहिती आता, तुम्ही रिएक्शन शिकलात अल्कोहोल मध्ये. CH2OH चं कन्वर्जन कशात होतं, CHO मध्ये. मग इथं काय होईल, CH3CHO. ओके, आणि याचं फर्दर ऑक्सिडेशन जर झालं, तर काय तर होईल, हा CHO ग्रुप आहे, या CHO ग्रुपचं COOH होईल. म्हणजे इथं काय होईल, CH3COOH. मी एवढं सांगतो तुम्हाला, वरचा फॉर्मिक ऍसिड होता आणि हा जो आहे का, हा याचं नाव आहे असेटिक ऍसिड. काय नाव याचं, तर याचं नाव आहे असेटिक ऍसिड. काय नाव याचं, असेटिक ऍसिड. पहा बरं रूल नंबर 1 काय सांगतो. हा, कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय करायचं, आयसी ऍसिड काढायचं. काय करायचं, आयसी ऍसिड काढायचं आणि अल्डिहाइड हे शब्द टाकायचा. म्हणून याचं नाव आहे बघा ACET. हे ACET आणि शब्द अल्डिहाइड, याचं नाव तयार होतं असेटाल्डिहाइड. काय तयार होतं, याचं नाव असेटाल्डिहाइड तयार होतं. तिसरा कंपाऊंड पहा. हा, तुम्ही म्हणता सर याचं नाव नाही सांगितलं. आता याचं नाव सांगायची गरज आहे तुम्हाला, इथिल अल्कोहोल आहे. याचं काय नाव आहे कॉमन नेम, याचं इथिल अल्कोहोल आहे. तिसरा पहा CH3CH2CH3CH2OH. ओके, याचं ऑक्सिडेशन जर झालं तर CH2OH चं इथला H आणि हा O H2O च्या फॉर्म मध्ये निघून जातो. काय तर होईल, तर पहा CH3 नंतर समोर CH2, त्याच्या समोर काय असेल तर CHO. आणि याचं फर्दर ऑक्सिडेशन जर झालं, या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन जर झालं, तर काय कंपाऊंड तयार होईल, या CHO चं COOH मध्ये. म्हणजे इथं आहे CH3CH2COOH. मी तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिडचं नाव सांगतो. याचं COOH याला फॉर्मिक ऍसिड म्हणायचं, CH3COOH याला असेटिक ऍसिड म्हणायचं, CH3CH2COOH याला प्रोपियोनिक ऍसिड म्हणायचं. याचं कॉमन नेम कोणतं आहे, तर मी सांगतोय, याचं कॉमन नेम आहे प्रोपियोनिक ऍसिड. कोणतं आहे पहा, हे स्पेलिंग पहा, प्रोपियोनिक ऍसिड हे त्याचं कॉमन नेम आहे. मग मला सांगा, ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं रूपांतर म्हणजे ह्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन जर झालं तर हा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. याचं कॉमन नेम आहे प्रोपियोनिक ऍसिड. मग ह्या अल्डिहाइडचं नाव काय, तर ह्या आयसी ऍसिड काढायचं. काय करायचं, फक्त याचं आयसी ऍसिड काढायचं आणि बाकीचं नाव फक्त अल्डिहाइड शब्द लिहायचा. सांगा, तुम्ही शब्द पाहू शकता, PROPION. ओके, PROPION आणि समोर शब्द अल्डिहाइड. ओके, हा काय तयार झाला, तर हा झाला प्रोपियोन अल्डिहाइड. काय झाला, तर प्रोपियोन अल्डिहाइड. असेच आणखी दोन कंपाऊंड मी काढणार आहे. तर याचं नाव काय, याचं नाव होतं N प्रोपिल अल्कोहोल. याचं नाव काय, तर N प्रोपिल अल्कोहोल. चौथं पाहता CH3CH2CH2OH. ओके, याचं ऑक्सिडेशन जर झालं, याचं नाव काय, याचं नाव आहे N ब्युटिल अल्कोहोल. काय नाव याचं, N ब्युटिल अल्कोहोल. ओके, आता याचं ऑक्सिडेशन जर झालं, CH2OH चं कन्वर्जन कशात होईल, सांगा, CH2OH चं कन्वर्जन कशात होईल, तर पहा CH3CH2CH2 आणि तर CHO, CH3CH2CH2CHO. आणि ह्याचं फर्दर ऑक्सिडेशन जर झालं तर ह्या CHO ग्रुपचं कन्वर्जन कशात, COOH मध्ये. चला सांगा इथं CH3CH2CH2COOH. ओके, मी याचं नाव तुम्हाला सांगणार आहे. याचं नाव काय, याचं नाव आहे ब्युटिरिक ऍसिड. कोणतं ऍसिड, ब्युटिरिक ऍसिड हे सांगतोय. मग याचं कॉमन नेम सांगा काय असेल, तर आयसी ऍसिड काढायचं. याचं काय काढायचं आपल्याला, आयसी ऍसिड काढायचं आणि म्हणून याचं कॉमन नेम येईल ब्युटिराल्डिहाइड. काय येतं, ब्युटिराल्डिहाइड हे येईल. आणि सगळ्यात शेवटचा अल्डिहाइड कोणता, तर 5 नंबरचा टाकते मी तर CH3CH2CH2CH2OH. ओके, हा N पेंटिल अल्कोहोल आहे, लक्षात ठेवा. याचं नाव काय, तर हा आहे N पेंटिल अल्कोहोल. कोणता आहे हा, N पेंटिल अल्कोहोल. याचं जर ऑक्सिडेशन जर झालं,
होणारच, याचं ऑक्सिडेशन जर झालं, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन इथं तयार होतं आपल्याला CH3 CH2 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 इथं CHO, आणि त्याचं फर्दर ऑक्सिडेशन जर झालं तर काय तयार होईल पहा, इथं तयार होईल CH3 CH2 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 आणि इथं COOH. मी असं म्हणेल की याचं नाव व्हॅलेरिक ऍसिड आहे. काय नाव याचं? व्हॅलेरिक ऍसिड आहे. आणि म्हणून हा आल्डिहाइड असेल, याचं नाव काय असेल तर याचं पण काय करायचं फक्त आपल्याला IC ऍसिड काढायचं आणि आल्डिहाइड शब्द टाकायचा, आणि म्हणून याचं नाव असेल व्हॅलोराइड. काय असेल तर व्हॅलोराइड. हे कॉमन नेम असतील. ओके, लक्षात ठेवा. हे जे सगळे सेंटरचे आहेत, सगळे सेंटरचे काय तर आल्डिहाइड्स आहेत. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर झालं, प्रायमरी अल्कोहोलचं पहिल्यांदा ऑक्सिडेशन जर झालं तर आल्डिहाइड तयार होतं, आणि त्या आल्डिहाइडचं ऑक्सिडेशन जर झालं तर काय तयार होतं? कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. आणि म्हणून पहिला रूल काय सांगतो आपल्याला, बरेच जणांना कॉमन नेम 12वी संपते तरी पण आल्डिहाइडचे कॉमन नेम लिहायला अडचणी येतात. तर पहिलाच रूल सांगतो आपल्याला, द कॉमन नेम ऑफ आल्डिहाइड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द कॉमन नेम ऑफ ऍसिड विच दे प्रोड्यूस ऑन ऑक्सिडेशन. आल्डिहाइडचं कॉमन नेम कोणावरती आहे तर आल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर जे काही कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं, आणि त्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं जे काही कॉमन नेम असतं त्या कॉमन नेम नुसार आल्डिहाइडचं कॉमन नेम ठेवलं जातं. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या कॉमन नेम मधलं काय करायचं? कार्बोक्सिलिक ऍसिडच्या कॉमन नेम मधला कोणता शब्द काढायचा तर IC ऍसिड काढायचा, आणि ह्या IC ऍसिडच्या ऐवजी फक्त कोणता शब्द ठेवायचा? आल्डिहाइड शब्द ठेवायचा, आणि ते होतं कॉमन नेम कोणाचं? आल्डिहाइडच्या बाबतीत. ओके, हे फॉर्मिक ऍसिड त्याच्यापासून फॉर्मल्डिहाइड, हे असेटिक ऍसिड त्याच्यापासून असेटाल्डिहाइड, हे प्रोपिओनिक, पहा प्रोपिओनिक नाही म्हणत, प्रोपिओनिक ऍसिड त्याच्यापासून प्रोपिओनाल्डिहाइड, हे ब्युटेरिक ऍसिड त्याच्यापासून ब्युटेराल्डिहाइड, आणि हे व्हॅलेरिक ऍसिड त्याच्यापासून हे व्हॅलेराइड. तर हे आहेत 5 आल्डिहाइडचे कॉमन नेम. पहिला फॉर्मल्डिहाइड, HCHO असेल, HCHO असेल म्हणजे त्याला काय लिहितो आपण पहा, तर असं लिहितो HCHO. असं जर असेल HCHO म्हणजे काय? फॉर्मल्डिहाइड. CH3CHO म्हणजे काय? असेटाल्डिहाइड. CH3CH2CHO म्हणजे काय? प्रोपिओनाल्डिहाइड. CH3CH2CH2CHO म्हणजे काय? ब्युटेराल्डिहाइड. आणि CH3CH2CH2CH2CHO असं असेल तर व्हॅलेराइड. आणि आणखी एक मला थोडं सांगायचं, दुसरा पहा झालं, the suffix IC acid from the name of acid is replaced by word aldehyde, and the positions of substituents in the carbon chain are indicated by Greek letters alpha, beta, gamma, delta. हे कसं लिहायचं ते पुढच्या एक्झाम्पल मध्ये सांगतो. समटाइम्स प्रेफिक्सेस लाईक कोणकोणते? समटाइम्स प्रेफिक्सेस लाईक मी असं लिहितो N. कोणतं? N म्हणजे काय? N हे असतं नॉर्मल. ज्या वेळेस कार्बन चेन ही नॉर्मल असते, सरळ असते, 2 पेक्षा जास्त कार्बन ऍटम असतील कोणत्याही कंपाऊंड मध्ये तर त्याला आपण N हा प्रेफिक्स लावतो. कसं लावायचं सांगतो. कधी N प्रेफिक्सेस वापरतो, कधी आयसो वापरतो, कधी टर्शियरी, कधी निओ प्रेफिक्सेस वापरतो. मला असं म्हणायचंय की हा एकच आहे फॉर्मॅलिन, इथं 2 येतं असेटाल्डिहाइड. इथं जर पाहिलं 1 2 3 कार्बन ऍटम येतं आणि एकच येतं सरळ चेन मध्ये येतं, म्हणून ह्याला N प्रोपिओनाल्डिहाइड देखील म्हटलं जातं. N म्हणजे काय? नॉर्मल चेन. आल्डिहाइडचे सर्व कार्बन ऍटम कसे तर सरळ चेन मध्ये असतात, किंवा कोणत्याही कंपाऊंड मध्ये जेव्हा सर्वचे सर्व कार्बन ऍटम हे सरळ रेषे मध्ये असतात त्यावेळेस प्रेफिक्स कोणता लावला जातो? N फॉर नॉर्मल. N प्रोपिओनाल्डिहाइड याला म्हणणार आपण N ब्युटेराल्डिहाइड, आणि याला म्हणणार आपण N व्हॅलेराल्डिहाइड. ओके, इथं हे फॉर्मिक ऍसिड आहे, असेटिक ऍसिड आहे, इथं म्हणणार आपण N प्रोपिओनिक ऍसिड, इथं म्हणायचं N ब्युटेरिक ऍसिड, इथं म्हणायचं N व्हॅलेरिक ऍसिड. ओके, कार्बन हे सर्व कसे तर सरळ रेषेमध्ये. अलग लक्षात कॉमन नेम मध्ये आल्डिहाइडचे कॉमन नेम हे त्याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर, आल्डिहाइडचे कॉमन नेम हे त्याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर जे कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं त्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या नावानुसार असतात. ओके, हे झाले. समटाइम्स प्रीफिक्सेस कोणते वापरतो? N आयसो. तर आयसो कधी वापरायचा त्याच्याविषयी सांगतो, हे तुम्हाला लिहून घ्यायचं. ओके, हे तुम्ही लिहून घेणार आहात. आता 1-2 एक्झाम्पल दुसरे देतो. पहा कॉमन नेमचे. आता हे रूल तर तसे ठेवणार मी. हे मोडू का? चला हे मोडतो. हे मोडतो. दुसरे एक्झाम्पल पाहता. सर तुम्ही म्हटलं तिथं अल्फा बीटा वापरतात, तुम्ही कधी वापरतात तर सांगतो तुम्हाला कधी वापरायचे. तिथं 2 एक्झाम्पल देतो. तिथं पहा एक्झाम्पल नंबर 1. इथं आणखी एक
ते असं CH3 CHO आणि इथं गेलो मी CH3 ग्रुप. ओके, तर असं म्हणलं का हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडचा CHO हा फंक्शनल ग्रुप आहे. मी जर ह्याला अशी लाईन ओढली, कार्बन कार्बनला 1 येतो, याला 2 येतो आणि याला 3 येतो. आयडेट्स मध्ये, आयडेटिक कंपाऊंड मध्ये जो CHO ग्रुप असतो, CHO ग्रुपच्या शेजारच्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणायचं असतं. कोणता कार्बन म्हणायचं असतं? अल्फा कार्बन. आणि याचे मी दोन प्रकारे कॉमन नेम लिहिणार आहे. याचे दोन प्रकारे कॉमन नेम लिहिणार आहे. तुम्हाला हे माहिती आहे की एखाद्या कंपाऊंड मध्ये सेकंड किंवा सेकंड लास्ट कार्बनला मिथिल ग्रुप जोडला असेल तर त्यावेळेस प्रेफिक्स आपण आयसो वापरतो. काय वापरतो? आयसो. आणि म्हणून याचं पहा, आयसो आपण सांगतो. हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा आणि हा 3 नंबरचा कार्बन, हे 3 कार्बन सरळ येतं. पण याच्या 2 नंबरच्या कार्बनला काय जोडलाय? मिथिल जोडलाय. मिथिल जोडला असताना प्रिफिक्स कोणता? आयसो. काय जोडला मी? आयसो. आणि हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंड मध्ये किती कार्बन ॲटम येतं? 4. 1 2 3 आणि 4. आणि म्हणून याचं नाव काय? तर याचं नाव आपण लिहू शकतो आयसो ब्युटिरायल्डिहाइड. काय नाव लिहिणार आपण याचं? तर याचं नाव लिहिणार आयसो ब्युटिरायल्डिहाइड. हे त्याचं कॉमन नेम आहे. कोणतं नेम आहे? कॉमन नेम. आणि यालाच दुसऱ्या प्रकारे देखील एक कॉमन नेम लिहिता येतो. ते असं पहा, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. ओके, आयडेनिकच्या कार्बनच्या शेजारचा कार्बन कोणता असतो? अल्फा. त्याच्या शेजारचा कोणता असतो? बीटा. हा, अल्फा कार्बनला काय जोडलं? अल्फा कार्बनला मिथिल जोडलं. आणि म्हणून याचं दुसरं कॉमन नेम असं अल्फा मिथिल 1 2 आणि 3. आता मिथिलचा उल्लेख झालाय म्हणजे कार्बनचा उल्लेख झालेला आहे. अल्फा मिथिल 1 2 3 3 कार्बन ॲटम असलेला आयडाइड कोणता? तर तो कोणता आहे? मोडला आपण प्रोपिऑन आयडाइड. आणि म्हणून यालाच अल्फा मिथिल प्रोपिऑन आयडाइड, अल्फा मिथिल प्रोपिऑन आयडाइड असं देखील म्हटलं जातं. हे दोन्ही कोणाचे? तर हे 1 आणि हे 2 हे कोणते नाव येतं? तर हे आहे कॉमन नेम. हे कोणते नेम येतात? बोथ दिस आर द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड. इथे कोणता प्रिफिक्स वापरला आपण? आयसो वापरला. एन कधी वापरायचा असतो? तर एन वापरायचा असतो जेव्हा नॉर्मल असतो तेव्हा. इथे आपण नाव लिहिले होते पहा, एन व्हॅलिडाइड, एन ब्युटिरायल्डिहाइड, लाईक दॅट. ओके, तर त्यानुसार हे कॉमन नेम असतात. कॉमन नेम मध्ये काय अडचण? ठीक आहे, कॉमन नेम मध्ये काय अडचण नसायला पाहिजे. नंतर आपण पुन्हा कॉमन नेम आणि आयुष नेम पाहणार आहोत. ठीक आहे, हे मोडेपर्यंत एकदा तुम्ही ते रूल वाचू शकता. ओके, आता आपण पाहूया आयुपीएसी नेम्स ऑफ आयडेट्स. हे रूल्स आहेत. या रूलच्या मदतीनं आपण वेगवेगळ्या आयडेटचे आयुपीएसी नेम्स पाहू शकतो. ओके, रूल्स मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे महत्त्वाचे 4 रूल लक्षात ठेवायचे. किती रूल लक्षात ठेवायचे? 4 रूल. पहिला कोणता? सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. ओके, म्हणजे त्याला आपण म्हणतो लॉंगेस्ट चेन रूल. नंतर दुसरा लोएस्ट नंबर रूल. तिसरा आयडेंटिफाय अँड नंबर द सबस्टिट्यूएंट. आणि चौथा नेम ऑफ पॅरेंट अल्केन. हे जर 4 रूल तुम्हाला माहित असतील तर कोणतेही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं मॉडिफिकेशन करून तुम्ही आयुपीएसी नेम लिहू शकता. तरी देखील मी तुम्हाला इथं रूल तुम्हाला काही एखादा विसरले असतील तर तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथं लिहिलेत पहा आयुपीएसी नेम. रूल नंबर 1 सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कंटेनिंग CHO ग्रुप. आपण आयडीएचचे आयुपीएसी नेम्स पाहतो म्हणून रूल नंबर 1 काय? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. ओके, कन्सिडर्ड इट ॲज अ पॅरेंट अल्केन. किती कार्बनची लांबलचक साखळी होते ती निवडायची आणि जेवढ्या कार्बनची लांबलचक साखळी होईल त्या कार्बनच्या संख्येच्या नुसार त्याला पॅरेंट अल्केन गृहीत धरायचं असतं. ओके, रूल नंबर 1. रूल नंबर दुसरा कोणता? गिव्ह नंबरिंग टू द सिलेक्टेड चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरेस्ट टू द CHO ग्रुप. दुसरा रूल कोणता? गिव्ह नंबरिंग टू द सिलेक्टेड चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द CHO ग्रुप. अँड गिव्ह नंबर 1. लक्षात ठेवा आयडेट मध्ये गिव्ह नंबर 1 टू आयडेटिक कार्बन ॲटम. अलिफॅटिक आयडेट्स मध्ये कोणत्या? अलिफॅटिक आयडेट्स मध्ये आयडेटिक कार्बन ॲटमला नंबर 1 द्यायचा असतो. मी एक्झाम्पल देणार आहे. त्यानंतर तिसरा रूल द एंडिंग ई अल्केनचा जसं आहे ना, द एंडिंग ई ऑफ पॅरेंट अल्केन इज रिप्लेस्ड बाय AL. पॅरेंट अल्केनचं ई AL या सफिक्सनं आपल्याला काढायचे आणि म्हणून आयडेटचं नाव कोणत्या फॉर्म मध्ये असेल तर अल्केनॉलच्या फॉर्म मध्ये असेल. कोणत्या फॉर्म मध्ये असेल तर अल्केनॉल. हे तीनही रूल मी अलिफॅटिक आयडेटच्या बाबतीत सांगितले. तर चौथा रूल पहा द पोझिशन्स ऑफ अदर सबस्टिट्यूएंट्स
इफ एनी आर इंडिकेटेड बाय प्रॉपर नंबर्स. सिलेक्टेड चेनला काही सबस्टिट्युएंट्स आहेत का नाहीत ते चेक करायचे असतात. असतील तर त्यांचे त्यानुसार आपल्याला प्रॉपर नंबरिंग द्यायचे असते. प्रॉपर नंबरिंग द्यायचे असते. ओके. पाचवा रूल सांगतोय इफ कंपाऊंड कंटेन मोर दॅन वन CHO ग्रुप. पहा इथं इफ कंपाऊंड कंटेन मोर दॅन वन CHO ग्रुप the suffix dial is added and the name of alkane is retained. म्हणजे एकापेक्षा जास्त आयडेंटिटी ग्रुप असतील तर त्याला आपण डायल हा शब्द वापरतो. जर दोन आयडेंटिटी ग्रुप असतील तर त्याला काय वापरायचं तर डायल हा शब्द वापरायचा. प्रत्येक रूल नुसार मी एक्झाम्पल देणार आहे. सहावा रूल when identity group is directly attached to cycle or ring then the suffix carbaldehyde is added after the full name of cycloalkane or benzene. आणि सगळ्यात शेवटचा रूल the numbering of ring carbon atom starts from the carbon atom to which identity group is attached. तर मी असं म्हणेल मी इथं हे जे पहिले चार रूल आहेत किंवा पाच रूल्स आहेत तर हे रूल कुठे वापरले जातात तर हे रूल अलिफॅटिक आयडेंटिटीज मध्ये वापरले जातात. कुठे वापरले जातात अलिफॅटिक आयडेंटिटीज मध्ये. मी एक्झाम्पल देणार. पहा एक्झाम्पल नंबर 1 इथे देतो. चला इथे लिहितो मी. एक नंबर CH3 CH2 CH आणि CH3 ओके इथे लिहितो CHO. ठीक आहे. आणि इथं काय करतो मी इथं CH3 ग्रुप काढतो. कोणता ग्रुप काढतो तर CH3 ग्रुप. आता या कंपाऊंडचा आयडेंटिटी नेम लिहायचे. सगळ्यात अगोदर हा कोणता आयडेंटिटी आहे अलिफॅटिक का अरोमॅटिक तर तुमच्या लक्षात आहेच. हा कोणता आयडेंटिटी तर अलिफॅटिक आयडेंटिटी आहे. कोणता आहे तर अलिफॅटिक आयडेंटिटी. आपल्याला याला चार रूल अप्लाय करायचे. रूल नंबर 1 सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग आयडेंटिटी ग्रुप. लांबलचक साखळी निवडायची. पहा सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. CHO ग्रुप असलेली लांबलचक साखळी निवडायची. रूल नंबर 1 हा सांगतो आपल्याला. ओके. सिलेक्ट केले आपण. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. रूल नंबर दुसरा सांगतो गिव्ह नंबरिंग टू द सिलेक्टेड चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द आयडेंटिटी ग्रुप. या चेनला ज्या साइडनं आयडेंटिटी ग्रुप आहे त्या साइडनं नंबरिंग द्यायची. आणि तोच रूल असंही सांगतो की काय सांगतो गिव्ह नंबर 1 टू द आयडेंटिटी कार्बन ॲटम. आयडेंटिटी कार्बन ॲटमला नंबर 1 द्यायचा आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल की ही चेन झाली. याला 1 नंबर येईल, या कार्बनला 2, या कार्बनला 3 आणि या कार्बनला 4. या चेन मध्ये सिलेक्ट केलेल्या चेन मध्ये 4 कार्बन ॲटम आहेत. म्हणून पॅरेंट अल्केन कोणता ब्युटेन आहे. पॅरेंट अल्केन कोणता तर ब्युटेन. आणि अल्केनचं काय काढायचंय अल्केनचं ई काढायचं. आपल्याला अल्केनचं काय काढायचंय ई काढायचं. रिमूव्ह द ई ऑफ पॅरेंट अल्केन बाय ऍडिंग सफिक्स AL. म्हणजे अल्केनॉलच्या फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. आणि रूल चौथा काय सांगतो पहा द पोझिशन्स ऑफ अदर सबस्टिट्युएंट्स इफ एनी आर इंडिकेटेड बाय प्रॉपर नंबर्स. तर मी असं म्हणेल या चेनला काही जोडलेलं दिसतंय का तुम्हाला. हे जे डब्बा आपण काढला चेन काढली या चेनला काही जोडलेलं आहे का दिसतंय का तुम्हाला. साइड चेन दिसते का तर नक्कीच दिसते तुम्हाला. कोणती तर ही CH3 आहे. आणि CH3 म्हणजे कोणती तर मिथिल. CH3 म्हणजे कोणता ग्रुप आहे मिथिल. तो किती नंबरच्या कार्बनला जोडलाय 2 नंबरच्या कार्बनला जोडलाय. किती नंबरच्या 2 नंबरच्या कार्बनला जोडलाय. आणि म्हणून याचं नाव काय असेल लाईन मध्ये 1 2 3 4 कार्बन येतं म्हणजे तो ब्युटॅनॉल झाला. कोणता झाला ब्युटॅनॉल. आणि याचा विषय असेल 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप जोडला 2 मिथिल. ओके. आणि सिलेक्टेड चेन मध्ये 4 कार्बन ॲटम पॅरेंट अल्केन ब्युटेनचं काय काढायचं ई काढायचं. काय जोडायचं AL. आणि म्हणून याचं नाव असेल ब्युटॅनॉल. ब्युटॅन 1AL असं तुम्ही लिहू शकता. 2 मिथिल ब्युटॅनॉल हे त्याचं काय झालं IUPAC नेम झालं. अलग लक्षात कसं लिहितं. किती रूल लक्षात ठेवायचे आपल्याला 4. पहिला रूल कोणता तर सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. चेन सिलेक्ट करत असताना त्या चेन मध्ये काय आला पाहिजे CHO ग्रुप आला पाहिजे आयडेंटिटी ग्रुप आला पाहिजे. रूल नंबर 1. रूल नंबर 2 गिव्ह नंबरिंग टू द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द आयडेंटिटी ग्रुप. कंपाऊंड मध्ये या सिलेक्टेड चेन मध्ये ज्या साइडनं आयडेंटिटी ग्रुप जवळ आहे
त्या साईडने नंबरिंग घ्यायची. डाव्या साईडने जवळ आहे का तर नाही, उजव्या साईडने जवळ आहे. ओके. आणि त्याचबरोबर अलिफॅटिक कंपाऊंड मध्ये काय सांगतो पहा, अल्डिहाइड कार्बनला नंबर 1 द्यायचा असतो. अल्डिहाइड कार्बनला काय द्यायचा असतो, नंबर 1. आणि या सिलेक्टेड चेन मध्ये किती कार्बन येतं, 4. 4 कार्बन ऍटम असलेला पॅरेंटल केन कोणता, ब्युटेन. कोणता आहे पहा बरं, ब्युटेन. 4 कार्बन ऍटम असलेला पॅरेंटल केन कोणता आहे, ब्युटेन. अल्डिहाइडचं नाव जर लिहायचं असेल तर पॅरेंटल केनचं ई काढायचं आणि त्याच्याऐवजी काय जोडायचं, एल जोडायचं, म्हणजे काय होईल तर ब्युटेनॉल. ब्युटेनॉल हा अल्डिहाइड झाला आणि त्याच्या 2 नंबरच्या कार्बनला काय जोडलंय, मिथिल ग्रुप जोडलं आणि म्हणून 2 मिथिल ब्युटेनॉल हे याचं आययुपीएसी नेम झालं. 2 मिथिल ब्युटेनॉल हे त्याचं आययुपीएसी नेम झालं. दुसरा कंपाऊंड घेतो तो असा CH3 CH. ओके, CH3 असे घेतो, CH3 इथं CH3 इथं CH3 इथं CH2 इथं CHO. रूल अप्लाय करा. किती रूल, 4 रूल. किती रूल, 4 रूल. पहिला रूल कोणता, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. अशी लांबलचक साखळी निवडायची की ज्या साखळीमध्ये आयडेंटिटी ग्रुप असला पाहिजे. ओके घ्या, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप हा आहे, निवडला. रूल दुसरा, गिव्ह नंबरिंग टू द सिलेक्टेड चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द आयडेंटिटी ग्रुप. ओके, आयडेंटिटी ग्रुप. आणि असे सांगितलं अलिफॅटिक आयडिहाइड्स मध्ये आयडिहाइड कार्बन ऍटमला नंबर 1 द्यायचा आहे. काय द्यायचं तर नंबर 1. हे घ्या, 1 हा 2 हा 3 आणि 4. सिलेक्टेड चेन मध्ये 4 कार्बन ऍटम, पॅरेंटल केन ब्युटेन. सिलेक्टेड चेन मध्ये 4 कार्बन ऍटम, किती तर 4, पॅरेंटल केन ब्युटेन. हा आयडिहाइड ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे, आयडिहाइड ग्रुप. आणि म्हणून आयडिहाइडचा आययुपीएसी नेम लिहित असताना पॅरेंटल केनचं ई काढायचं, त्याच्याऐवजी एल ठेवायचं, म्हणजे हा पण काय झाला, ब्युटेनॉल. काय झाला हा पण 1 2 3 4 ब्युटेनॉल. आणि ब्युटेनॉलच्या किती नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप जोडले तर ब्युटेनॉलच्या 3 नंबरच्या कार्बनला हा एक मिथिल आहे आणि हा दुसरा मिथिल आहे. आणि म्हणून याचा आययुपीएसी नेम काय, हा पण मिथिल 3 नंबरच्या कार्बनला जोडले तर याचं नाव असेल 3,3 डायमिथिल. 3,3 डायमिथिल ब्युटेनॉल, ब्युटेन 1Al. आता इथं आपल्याला माहिती आहे हा जो असतो आयडिहाइड ग्रुप हा टर्मिनल कार्बनला असतो, म्हणून तुम्ही 1 लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय हरकत नाही. तुम्ही असे लिहिलं असतं 3,3 डायमिथिल ब्युटेनॉल तरी चाललं असतं. ओके, तरी पण चाललं असतं. हे झालं अशा प्रकारे ना, काही अडचण. बरेचशा कंपाऊंडचं आपल्याला आययुपीएसी नेम पाहिजे. ओके, इथं पाहिलं किती रूल, आता किती रूल, 4 रूल लक्षात ठेवायच्या. याचं पण लिहित असताना आपण असं लिहिलं की रूल नंबर 1, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. रूल 1. रूल दुसरा, गिव्ह नंबरिंग टू द सिलेक्टेड चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द CHO ग्रुप. आणि त्याचबरोबर मी असं म्हणेल CHO ग्रुपच्या कार्बनला 1 नंबर द्यायचा, म्हणजे 1 2 3 4 अशी नंबर घेईल. तर काही जण म्हणतील सर आम्हाला अशी द्यायची होती 1 2 3 आणि 4, हरकत नाही, ते पण सारखंच आहे. ओके ओके, अशी घ्या किंवा अशी घ्या, 4 कार्बनची मॅक्झिमम कार्बन आले पाहिजे, बस तेवढंच. नंतर रूल तिसरा कोणता, आयडेंटिफाय अँड नंबर द सबस्टिट्यूएंट्स टू द सिलेक्टेड चेन. या सिलेक्टेड चेनला काही सबस्टिट्यूएंट्स आहेत का तर आहेत. हा मिथिल आहे 3 नंबरला, हा मिथिल आहे 3 नंबरला. 2 सारखेच सबस्टिट्यूएंट्स आहेत. आणि रूल चौथा कोणता, रिमूव्ह द ई ऑफ पॅरेंटल केन. रिमूव्ह द ई ऑफ पॅरेंटल केन बाय ऍडिंग Al. म्हणजेच अल्डिहाइडचं नाव लिहित असताना अल्डिहाइड्स आर नेम्ड ॲज अल्केनॉल इन आययुपीएसी सिस्टीम. अल्डिहाइड्स आर नेम्ड ॲज अल्केनॉल इन आययुपीएसी सिस्टीम. ओके, कीप इन माइंड. आणि म्हणून याचा आययुपीएसी नेम काय, 3,3 डायमिथिल. पाय नाही बरं का, 3,3 डायमिथिल ब्युटेनॉल हे त्याचं कोणतं नाव झालं, आययुपीएसी नेम झालं. आणखी काही कंपाऊंड काढणार इथं पहा, आणखी काही कंपाऊंड काढणार आहे, तुम्हाला बरेच कंपाऊंड येणार आहे. ओके, त्यानंतर हे 4 रूल नुसार एक्झाम्पल पाहिलं. आता काही कंपाऊंड पहा, काही कंपाऊंड. इफ कंपाऊंड कंटेन मोर दॅन 1 CHO ग्रुप द सफिक्स डायल इज युज्ड. काही अल्डिहाइड्स, काही अलिफॅटिक अल्डिहाइड्स असतील, अलिफॅटिक असतील किंवा अरोमॅटिक, त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त CHO ग्रुप असतात. सर कुठं असतात सांगा आम्हाला, तर मी सांगतो तुम्हाला. पहा इथं सांगतो एक्झाम्पल बरे. तर त्याचं एक्झाम्पल पहा,
याचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला कुठं इफ कंपाऊंड कंटेन 5 नंबरचं इफ कंपाऊंड कंटेन more than one CHO group the suffix dial is added and the name of alkene is retained. तर एक्झाम्पल द्या तुम्हाला मी त्याचं एक्झाम्पल HC डबल बॉन्ड O नंतर CH2 C डबल बॉन्ड OH हा कंपाऊंड आहे. ओके हा कंपाऊंड आहे. काय करायचंय रूल सारखेच रूल कोणते पहिला रूल select the longest continuous carbon chain containing aldehyde group. ओके लांबलचक साखळी निवडायची aldehyde ग्रुप असलेलं. तर इथे पहा मी असं म्हणेल की आपण अशी चेन सिलेक्ट करणार. त्याचं कारण असे इकडून पण CHO आहे इकडून पण CHO लांबलचक साखळी. पहिला रूल काय सांगतो select the longest continuous carbon chain containing CHO group. ओके इकडे पण CHO इकडे पण CHO नो प्रॉब्लेम. रूल दुसरा काय आहे give numbering to the chain from that end which is nearer to the CHO group. आता या कंपाऊंड मध्ये जर आपण पाहिलं तर या कंपाऊंड मध्ये इकडे पण CHO ग्रुप आहे आणि इकडे पण CHO ग्रुप आहे. मग अशा कंडिशन मध्ये तुम्ही कोणत्याही एका साइडने नंबरिंग देऊ शकता. तर हे पहा याला 1 याला 2 याला 3 आणि याला 4. ओके कोणत्याही एका एंड कडून 4 कार्बन ऍटम म्हणजे कोणता अल्केन तर ब्युटेन. 4 कार्बन ऍटम म्हणजे कोणता तर 4 कार्बन ऍटम असलेला अल्केन कोणता ब्युटेन. ओके आणि इथं फोकस करा तर या कंपाऊंड मध्ये हा एक आल्डिहाइड आणि हा दुसरा आल्डिहाइड आहे. आणि ज्या वेळेस एकापेक्षा जास्त आल्डिहाइड ग्रुप असतात त्यावेळेस पॅरेंट अल्केनचं ई काढायचं नसतं. त्यावेळेस पॅरेंट अल्केनचं ई काढायचं नसतं. पाहायचं इफ कंपाऊंड कंटेन मोर दॅन वन CHO ग्रुप द सफिक्स डायल is added and the name of alkene is retained. म्हणजे अल्केनचं नाव जसंच तसं ठेवायचं आणि त्याच्या समोर फक्त काय लावायचं तर डायल हा सफिक्स लावायचा. 2 आलं तर डायल 3 आलं तर ट्रायल त्याप्रमाणे पण इथं 2च. ओके 1 2 3 4 कार्बन ऍटम असलेला पॅरेंट अल्केन हा ब्युटेन आहे. कोणता आहे ब्युटेन. ओके आणि 1 नंबरला आणि 4 नंबरला 1 नंबरला आणि 4 नंबरला CHO ग्रुप आहे म्हणून ब्युटेन 1,4 डायल ब्युटेन 1,4 डायल असं तुम्ही लिहू शकता. किंवा यालाच 1,4 ब्युटेन डायल असं देखील म्हटलं जातं. ब्युटेन 1,4 डायल किंवा 1,4 ब्युटेन डायल असं देखील त्याला लिहिलं जातं. हा झाला कंपाऊंड एक. कोणाचं एक्झाम्पल रूल नंबर 5 प्रमाणे हा कंपाऊंड दिला. आणखी एक त्याचं दुसरं एक्झाम्पल देणार आहे. त्याचं पहा CH2 CH CH3 आणि CHO. आता मला याचं नाव तुमच्याकडून अपेक्षित आहे. चला सांगा 5 सेकंदाचा वेळ देतो. सेकंद 1 2 3 4 आणि 5 टाइम अप झालं. सांगा काय सांगतो आपला रूल सांगतो. रूल नंबर 1 सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन कंटेनिंग CHO ग्रुप. या कंपाऊंड मध्ये हे पहा ही लांबलचक साखळी. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. इकडे पण CHO इकडे पण CHO. आता मात्र रूल दुसरा रूल काय सांगतो गिव्ह नंबरिंग टू द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द आल्डिहाइड ग्रुप. इकडे पण आल्डिहाइड आहे CHO ग्रुप आणि इकडे पण आल्डिहाइड आहे. मग अशा वेळेस आपण दोन्हीकडून पण नंबरिंग देऊ शकतो का तर नाही. इथं लक्षात ठेवा. तर याच्यानंतर पॉसिबिलिटी कोणत्या साइडनं सबस्टिट्यूएंट जवळ आहे तर त्या साइड कडून नंबरिंग द्यायची. आणि म्हणून इथं जर पाहिलं 1 2 3 नंबरला हा सबस्टिट्यूएंट येतो आणि इकडून 1 2 3 आणि 4. आणि म्हणून मी असं म्हणेल पहिला रूल की जे आपण अल्केन मध्ये वापरला होता 11वीला असा सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. ओके रूल दुसरा गिव्ह नंबरिंग टू द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द पॉइंट ऑफ ब्रांचिंग. तसं इथं या कंपाऊंड मध्ये रूल नंबर 1 झाला सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन विच कंटेनिंग आल्डिहाइड ग्रुप निवडला. नंबरिंग कुठून तर मी असं म्हणेल गिव्ह नंबरिंग टू धिस कंपाऊंड फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द पॉइंट ऑफ ब्रांचिंग. कोणत्या साइड कडून ब्रांचिंग जवळ आहे त्याला आल्डिहाइड जवळ आहे
तर तुम्ही पाहू शकता इकडून 1 2 आणि 3 ला पॉइंट ऑफ ब्रांचिंग आहे आणि इकडून 1 आणि 2 ला आहे आणि म्हणून ह्याला 1 याला 2 याला 3 याला 4. ओके, ही झाली नंबरिंग. 4 कार्बन ऍटम म्हणजे पॅरेंट अल्केन कोणता? ब्युटेन. 4 कार्बन ऍटम म्हणजे पॅरेंट अल्केन कोणता? ब्युटेन. आणि ज्या वेळेस एकापेक्षा जास्त आयडियल ग्रुप असतात, जर 2 असतील तर कोणता सफिक्स लावायचा? डायल, DIAL, डायल हा सफिक्स लावायचा. आणि म्हणून इथे पहा, तर हा मिथिल ग्रुप जोडलाय 2 नंबरला, म्हणून इथे पहा 2 नंबरला मिथिल, 2 मिथिल. पॅरेंट अल्केन कोणता 4 कार्बनचा? ब्युटेन. ओके, 1 आणि 4 ब्युटेन 1,4 डायल असं. आणि 1,4 नाही तर चालतं. त्याचं कारण असेल 1,4 नाही तुम्ही जरी असलेलं 2 मिथिल ब्युटेन डायल, त्याचं कारण असेल पहा 2 मिथिल ब्युटेन डायल जरी तुम्ही लिहिलं तरी चालतं. त्याचं कारण आहे आयडेंटिक ग्रुप्स आर ऑलवेज प्रेझेंट ऍट द टर्मिनल कार्बन ऍटम. ऑलवेज प्रेझेंट ऍट द टर्मिनल, एक इकडच्या कोपऱ्याला असेल किंवा इकडच्या कोपऱ्याला असेल त्याप्रमाणे. ओके, त्यानुसार लक्षात आलं तुमच्या. आता यामध्ये काय वापरलं आपण? काय केलं आपण? रूल किती वापरले? तर रूल 4च वापरले. कोणता रूल? सगळ्यात पहिला रूल, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. रूल दुसरा, गिव्ह नंबरिंग टू द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द पॉइंट ऑफ ब्रांचिंग. राईट साइडनं 2 नंबरला पॉइंट ऑफ ब्रांचिंग आहे आणि लेफ्ट साइडनं 3 नंबरला पॉइंट ऑफ ब्रांचिंग आहे, म्हणून नंबरिंग आपण राईट साइडने दिली. या कंपाऊंड मध्ये 4 कार्बन ऍटम आहेत म्हणून पॅरेंट अल्केन ब्युटेन. त्याचबरोबर 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप जोडलेला आहे आणि म्हणून त्याचा आयपीसी नेम काय? 2 मिथिल ब्युटेन 1,4 डायल. 2 मिथिल ब्युटेन 1,4 डायल किंवा त्यालाच 2 मिथिल ब्युटेन डायल देखील म्हणू शकता. आणि तुम्हाला हे सांगितलं 1,4 नाही तरी काय जमतं? त्याचं कारण CHO ग्रुप हे नेहमीच कुठं असतात? ऍट द टर्मिनल, ऍट द लास्ट एंड असतात. ओके, हे झालं. 5व्या रूल प्रमाणे मी एक्झाम्पल दिले आणि मी मोडून जरी टाकत असलं तरी तुम्हाला ते एक्झाम्पल लिहायचे आहेत, लक्षात ठेवा. ओके, मला माहिती आहे, मी तुम्हाला समजून सांगतोय, मी लिहितोय पण आणि मोडतोय पण, मी माझे काम करतोय. पण तुम्ही व्हिडिओ पाहत असताना, व्हिडिओ लेक्चर पाहत असताना मात्र, समजून घेत असताना मात्र ते तुम्हाला लिहून घेणं क्रमप्राप्त आहे, तुम्हाला ते लिहूनच घ्यावं लागेल. ओके, 5 नंबर नुसार मी एक्झाम्पल घेतले 2. आता 6 आणि 7 नुसार एक्झाम्पल घ्यायचे. तर 6 आणि 7 नुसार एक्झाम्पल घ्यायचे. पहा 6 नंबरचा रूल काय सांगतो त्यानुसार घेऊ. 6 नंबरचा रूल काय सांगतो त्यानुसार घेऊ आपण. When aldehyde group, पहा इथं, when aldehyde group is directly attached to cycle or ring, then the suffix carbaldehyde is added after the full name of cycloalkane or benzene. तर इथे पहा, when aldehyde group is directly attached to cycle or ring, then the suffix carbaldehyde is added after the full name of cycloalkane or benzene. एक्झाम्पल घेतोय तुम्ही, एक्झाम्पल घेतोय पहा, हे असे एक्झाम्पल घेतोय हे. ओके, आणि ह्याला जोडलं मी COOH. ओके, हे घेतलं. तर या कंपाऊंडचं आयपीसी नेम काय? कसं लिहायचं पहा बरोबर. काय सांगतो? when aldehyde group is directly attached to cycle or ring, then the suffix कोणतं? carbaldehyde. Then the suffix carbaldehyde is added after the full name of cycloalkane or benzene. मग मला सांगा, मी जर असा काढला असता कंपाऊंड, तर याचं नाव काय? सांगा. याचं नाव सायक्लोहेक्झेन आहे. याचं नाव काय? तर सायक्लोहेक्झेन. आणि सायक्लोहेक्झेनला काय जोडलाय? CHO ग्रुप जोडलाय. कोणता जोडलाय? CHO. तर CHO मुळे कार्बोहायड्रेट नाव आणि याचं पॅरेंट नाव कोणतं? सायक्लोअल्केन. त्याचं नाव आहे सायक्लोहेक्झेन. कोणता आहे हा? सायक्लोहेक्झेन कार्बोहायड्रेट. सायक्लोहेक्झेन कार्बोहायड्रेट हे त्याचं नाव. काय नावाचं बाबर आहे कंपाऊंडचं? तर या कंपाऊंडचं आयपीसी नाव आहे सायक्लोहेक्झेन कार्बोहायड्रेट. आणि सायक्लोहेक्झेन कशामुळं? तर असा कंपाऊंड जसा असतो त्याचं नाव काय? सायक्लोहेक्झेन. आणि सायक्लोहेक्झेनच्या कार्बनला CHO आयडेंटिटी ग्रुप जर डायरेक्टली जोडला तर त्याचं नाव काय तर होतं? सायक्लोहेक्झेन कार्बोहायड्रेट. काय झालं? सायक्लोहेक्झेन कार्बोहायड्रेट. किंवा त्याला आपण सायक्लोहेक्झॅनल देखील म्हणू शकतो. कोणतं म्हणू शकतो आपण? पहा यालाच सायक्लोहेक्झॅनल. त्याला काय म्हणू शकतो आपण? सायक्लोहेक्झॅनल. नाल नेवर का? नाल
आयडियाचं सफिक्स कोणतं एल. सायक्लोहेक्झेनॉल किंवा सायक्लोहेक्झेन कार्बायडेट, पण जास्तीत जास्त याला सायक्लोहेक्झेन कार्बायडेट अशाच नावाने ओळखलं जातं. एक्झाम्पल एक झालं हे. एक्झाम्पल 2 घेतोय. एक्झाम्पल 2 पाहायचं हे पाय एक्झाम्पल. हा सांगा त्याचं नाव काय. इथे पहा. When aldehyde group is directly attached to a cycle or ring, then the suffix carbaldehyde is added after the full name of cycloalkene or benzene. तर इथं सायक्लोहेक्झेन कार्बायडेट, मग याचं नाव काय यायला पाहिजे. हा जो आयडियाइड तयार झालाय हा 2 कंपाऊंड पासून तयार झालाय. 2 कंपाऊंड म्हणजे 2 ग्रुप ऑफ ॲटम. एक आहे असा, एक आहे हा असा. ओके. आणि दुसरा आहे CHO. मग याचं नाव काय बेन्झीन. आणि ह्या CHO मुळे कोणतं नाव कार्बायडेट. आणि म्हणून बरोबर आहे तुम्ही सांगता ते. नाव कोणतं याचं, तर याचं नाव आहे बेन्झीन. बेन्झीन कार्बायडेट. काय नाव याचं, याचं नाव आहे बेन्झीन कार्बायडेट. ओके बरोबर आहे. याचं नाव बेन्झीन कार्बायडेट आहे. किंवा यालाच एका स्पेशल नावाने ओळखलं जातं. याला बेन्झाइडाइड. पहा इथं याला बेन्झाइडाइड असं देखील नावाने ओळखलं जातं. बेन्झाइडाइड इज इट्स हिस्टॉरिकल नेम or it is called as a common name, and this common name is accepted by IUPAC system. IUPAC system ने हे नाव accept केले आणि म्हणून बेन्झाइडाइड म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. बेन्झाइडाइड देखील त्याला ओळखलं जातं. ओके. त्या प्रकारे याचं काय झालं सायक्लोहेक्झेन कार्बायडेट. याचं नाव काय बेन्झीन कार्बायडेट किंवा ह्यालाच काय म्हटलं जातं बेन्झाइडाइड असं देखील म्हटलं जातं. ओके. आणि पुन्हा रूल 7 कोणता. द नंबरिंग ऑफ रिंग कार्बन atoms starts from the carbon atom to which aldehyde group is attached. हे रूल याच्या सारखाचे 6 आणि 7 सारखेच. तर ज्यावेळेस सायकलला मग ते अलिसायक्लिक असेल किंवा अरोमॅटिक असेल, अलिसायक्लिक किंवा अरोमॅटिक रिंगला CHO ग्रुप जोडलेला असतो त्यावेळेस नंबरिंग कुठून स्टार्ट करायची असते, तर नंबरिंग ज्या कार्बनला CHO ग्रुप जोडलेला असतो तिथून सुरू करायची असते. म्हणजे 1 याला 2 याला 3 याला 4 याला 5 आणि याला 6 अशा प्रकारे सायक्लोहेक्झेन कार्बायडेट म्हणजे याला 1 सायक्लोहेक्झेन कार्बायडेट द्यायची गरज नाही त्याला, पण नंबरिंग इथून द्यायची असते. इथं जर द्यायची असेल तर याला 1 याला 2 याला 3 याला 4 याला 5 आणि याला 6. जसं अलिफॅटिक मध्ये आयडियाइड कार्बनला 1 नंबर दिला जातो, तसं सायक्लिक आयडियाइड्स मध्ये ज्या कार्बनला रिंगच्या CHO ग्रुप जोडलेला असतो त्याला नंबर 1 असतो. इथं 1 नंबर आहे कारण CHO याला जोडलाय. इथं या कार्बनला इथला जो कार्बन आहे त्याला 1 आहे. का तर हा CHO ग्रुप जोडलाय. आणि याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे बेन्झीन कार्बायडेट किंवा याला काय म्हणतो आपण बेन्झाइडाइड असं म्हणतो. तिसरा कंपाऊंड काढतोय मी. तिसरा कंपाऊंड पाहिजे होता. हा तिसरा कंपाऊंड. ओके. हा बेन्झीन रिंग आहे. कोणता आहे हा बेन्झीन रिंग. आता इथे लिहितोय मी CHO. काय हा CHO हा बेन्झाइडाइड आणि इथे लिहितोय मी OH. इथे काय लिहितो तर OH. आता मला याचं तुमच्याकडून IUPAC नेम अपेक्षित आहे. कोणतं नेम IUPAC नेम अपेक्षित आहे. काय असेल सांगा बरं IUPAC नेमाचं. IUPAC नेम काय असेल याचं, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ज्या वेळेस बेन्झीन रिंगला CHO जोडलेला असतो त्याला आपण जास्तीत जास्त बेन्झाइडाइड या नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावानं बेन्झाइडाइड या नावाने ओळखलं जातं. आणि ज्यावेळेस बेन्झाइडाइड सारख्या कंपाऊंडला एखादा सबस्टिट्यूएंट जोडलेला जातो जसं की OH असेल CH3 असेल त्यावेळेस त्याचं IUPAC नेम हे बेन्झाइडाइड सेंट्रलाइज्ड गृहीत धरून त्याचं नाव लिहिलं जातं. म्हणजे या कंपाऊंडचं IUPAC नेम काय, तर पहा हा कंपाऊंड आहे. या कंपाऊंडच्या या कार्बनला CHO ग्रुप जोडला 1 याला 2 याला 3 याला 4 याला 5 आणि याला 6. ओके. तर याचं नाव आहे CHO ग्रुप आणि OH ग्रुप. आपल्याला 11वीला आपण फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी सिरीज पाहिली होती. कोणती फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी सिरीज तुम्हाला आठवत असेल पहा. तिथं आपण पाहिलं कार्बोक्सिलिक ऍसिड अगोदर, नंतर ईस्टर, नंतर आयडिहाइड, नंतर कीटोन, नंतर अल्कोहोल, नंतर NH2 ग्रुप. तर त्या फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी सिरीज मध्ये
सीएचओ ग्रुपची प्रायोरिटी अगोदर आहे आणि अल्कोहोलिक म्हणजे ओएच ग्रुपची प्रायोरिटी नंतर आहे. त्यामुळं हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे. सीएचओ हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे आणि ओएच हा सेकंडरी फंक्शनल ग्रुप आहे. आणि या कंपाऊंडचं नाव काय येईल तर C6H5CHO याला बेन्झाइडेट म्हटलं जातं. आणि बेन्झाइडेटच्या 2 नंबरच्या कार्बनला या कार्बनला OH जोडला आणि म्हणून त्याचं आययुपीएसी नेम असं येतं OH इज अ हायड्रॉक्सी ग्रुप. OH म्हणजे कोणता हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि त्याचं नाव आहे 2-हायड्रॉक्सी बेन्झाइडेट. याचं नाव काय तर याचं नाव आहे 2-हायड्रॉक्सी बेन्झाइडेट. 2-हायड्रॉक्सी बेन्झाइडेट इज इट्स आययुपीएसी नेम. ओके. प्रत्येक रूलचं मी एक एक्झाम्पल सांगितलेलं. ओके. हे झाले त्याचे एक्झाम्पल्स. आता कोणते ठळक रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा. तर पहिले काही रूल्स. आल्डिहाइडचं आययुपीएसी नेम लिहित असताना जर आल्डिहाइड अलिफॅटिक असेल, अलिफॅटिक असेल तर कसं लिहायचं पहा. तर मी असं म्हणेल रूल नंबर 1 select the longest continuous carbon chain containing CHO group. Rule दूसरा give numbering to the selected chain from that end which is nearer to the CHO group. आणि CHO ग्रुप मधल्या कार्बनलाच नंबर 1 द्यायचा अलिफॅटिक मध्ये. हे झाला दुसरा. तिसरा रूल आयडेंटिफाय अँड नंबर द सबस्टिट्यूएंट टू द सिलेक्टेड चेन. जी काही कार्बनची चेन आणि सिलेक्टेडची त्या सिलेक्टेड चेनच्या कार्बन संख्येमध्ये किती कार्बन आहे त्यानुसार तो पॅरेंट अल्केन. ओके. त्याला कोणता सबस्टिट्यूएंट जोडलाय तो ओळखायचा आहे, त्याची पोझिशन काय आहे ते पाहायचं आणि सगळ्यात शेवटी अल्केनचं ई काढायचं आणि एल लिहायचं. आणि हे 4 रूल वापरले की आपल्याला ते आयडिहाइडचं आययुपीएसी नेम लिहिता येतं. ओके. हे झाले आययुपीएसी नेम लिहिण्याचे रूल. अलिफॅटिक असेल तर 4 रूल लक्षात ठेवायचे. जर आता तुम्हाला म्हटलं की काही आयडिहाइड्स मध्ये 2 आयडिहाइड ग्रुप असतील तर त्यांचं पॅरेंट अल्केनचं ई काढायचं का तर नाही काढायचं. अल्केन डायल आणि अल्केन डायल तर त्यानुसार 2 आयडिहाइड ग्रुप असतील तर काही वेळेस सीएचओ ग्रुप हा पुढे गेलाय. तर काही वेळेस सीएचओ ग्रुप हा सायकलला म्हणजे अलिसायक्लिक कंपाऊंड सारखा किंवा एरोमॅटिक रिंगला जोडलेला असतो. अशा वेळेस तो जो काही समजा अलिसायक्लिक कंपाऊंड असेल, समजा मी जर म्हटलं हा सायक्लोहेक्झेन, हा कोणता सायक्लोहेक्झेन आणि सायक्लोहेक्झेनला सीएचओ जोडलेला असेल तर सायक्लोहेक्झेन कार्बाइड त्याचं नाव. बेन्झीन रिंगला सीएचओ जोडला असेल तर बेन्झीन कार्बाइड हे त्याचं नाव किंवा याला बेन्झाइडेट असंही म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस बेन्झाइडेटला किंवा बेन्झाइडेटच्या आयडिहाइडला कुठेतरी कोणतीतरी सफिक्स एखादा सबस्टिट्यूएंट जोडलेला असेल तर बेन्झाइडेट गृहीत धरूनच त्याचं कंपाऊंडचं नाव लिहायचं असतं. ओके. 2-हायड्रॉक्सी बेन्झाइडेट. मी जर समजा असं म्हटलं असतं, मी जर इथं समजा आता CH3 काढलं असतं तर त्याचं नाव काय असतं तर 2-मिथिल बेन्झाइडेट असतं. काय असतं 2-मिथिल बेन्झाइडेट. ओके. या प्रकारे हे झाले रूल्स. आता पुढचं जे कंटेंट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला देणार मी नाव लिहिण्यासाठी. ओके. एवढा अभ्यास करा. त्यानुसार पुढचे म्हणजे तुम्हाला कंपाऊंड देणार आहे तिथं फक्त मी फॉर्म्युला काढणार आहे. म्हणजे कॉमन नेम तुम्हाला लिहायचे तर आणि आययुपीएसी नेम देखील तुम्हालाच लिहायचे येतं. ओके. हे रूल्स पाहून घ्या आणि हे एक्झाम्पल लिहून घ्या. Now you have to write the common name and IUPAC name of all these compounds. And I know that very well. You all are scholar students, and with the help of IUPAC name rules, you can write their IUPAC names, and according to rules of common name, also you can write the common name of these compounds. Okay. आपण स्टार्ट करूया. चला तुम्ही सांगा, मी ऐकतो आणि आपण लिहूया. हा कॉमन नेम. हा हे काय दिसत तुम्हाला इथं तर हा जो कॉलम आहे तो कॉमन नेमचा आहे. कॉमन नेम. ओके. आणि इकडे आपण लिहूया कॉमन नेम त्यानुसार जागा किती लागते त्यानुसार. पहिला सांगा HCHO. पहिले 5 कोणते फॉर्माल्डिहाइड, असेटाल्डिहाइड, प्रोपिओनाल्डिहाइड, ब्युटिराल्डिहाइड आणि व्हॅलेराल्डिहाइड. ओके. याचं नाव काय तर याचं नाव तुम्हाला माहिती आहे काय तर फॉर्मअल्डिहाइड. ओके. फॉर्मअल्डिहाइड. चला. ओके. दुसरा कोणता CH3CHO चं कॉमन नेम कोणतं बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे. आता कोणते तर असेटाल्डिहाइड आपण लिहिलंय. तिसऱ्याचं कॉमन नेम कोणतं 1 2 3 याचं कोणतं त्याचं आहे
प्रोपिओनाइडेट. कोणते तर प्रोपिओनाइडेट. ओके, प्रोपिओनाइडेट त्याचं नाव आहे प्रोपिओनाइडेट. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस कोणत्याही कंपाऊंड मध्ये तो अल्कोहोल असेल कोणताही असेल तर 2 पेक्षा जास्त कार्बन ॲटम असतील तर ते कोणत्या प्रकारचे आहेत, ते सरळ रेषेमध्ये आहेत का, ते ब्रांचड मध्ये, तर त्यानुसार आपण प्रेफिक्सेस वापरायचे. आणि म्हणून 1 2 3 हे तीनही कार्बन ॲटम कसे येतं, सरळ रेषेत येतं, म्हणून प्रेफिक्स याला येईल एन. एन प्रोपिओनाइडेट. कोणतं, एन प्रोपिओनाइडेट आलं. इथं 1 2 3 4 4 कार्बन ॲटम असलेला आयडेट कोणता, जो की सरळ रेषेमध्ये असतो, त्याला प्रेफिक्स एन आणि त्याचं नाव आहे ब्युटिराइडेट. काय त्याचं नाव, तर ब्युटिराइडेट. लक्षात आलं ना, ब्युटिराइडेट कशामुळे, ब्युटिरिक ऍसिडचं आयसी ऍसिड काढलं, आयडेट ठेवलं, ब्युटिराइडेट. एन कशामुळे, सर्वचे सर्व कार्बन ॲटम हे सरळ चेन मध्ये आहेत म्हणून. नंतर 1 2 3 4 5 कार्बन ॲटम असलेला ऍसिड कोणतं होतं, व्हॅलेरिक ऍसिड. त्यानुसार हा आहे व्हॅलेराइडेट. कोणता आहे, व्हॅलेराइडेट. आणि एन हा प्रेफिक्स एन व्हॅलेराइडेट, हे त्याचं कोणतं नाव झालं, कॉमन नेम झालं. कोणतं, कॉमन नेम. त्यानंतर याचं कॉमन नेम काय, याचं कॉमन नेम तुम्ही 2 प्रकारे लिहू शकता. पहा, हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा, हा 3 नंबर, 4 नंबर. आणि मला आतापासून सांगायचंय की आयडेट्स मध्ये आयडेटिक कार्बनच्या शेजारचा कार्बन हा अल्फा असतो. कोणता असतो, अल्फा असतो. आणि म्हणून याचं कॉमन नेम लिहित असताना अल्फा कार्बनला मिथिल जोडलाय आणि एक कॉमन नेम अल्फा मिथिल. पहा, अल्फा मिथिल, अल्फा कार्बनला मिथिल जोडलाय म्हणून अल्फा मिथिल. 1 2 3 4 अल्फा मिथिल ब्युटिराइडेट. अल्फा मिथिल ब्युटिराइडेट हे त्याचं नाव आहे. किंवा याला दुसरं एक कॉमन नेम लिहिता येतं, ते सांगतो मी तुम्हाला. की हा 1 नंबरचा कार्बन आपण आताच आयपीसीएम करून पाहिलं, हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबर, हा 3 नंबर, 4 नंबर. ज्या वेळेस मिथिल ग्रुप हा सेकंड किंवा सेकंड लास्ट कार्बनला जोडलेला असतो नॉर्मल चेनच्या, त्यावेळेस प्रेफिक्स आयसो वापरायचा असतो. आणि म्हणून आयसो हा प्रेफिक्स घेतला. आयसो हा प्रेफिक्स नंतर कशामुळे आयसो, 2 नंबरच्या कार्बनला मिथिल जोडल्या म्हणून आयसो. एक पान, हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल जोडलाय म्हणून आयसो. आयसो हा प्रिफिक्स आला. आणि या कंपाऊंड मध्ये टोटल कार्बन किती, तर 1 2 3 4 आणि 5. आणि म्हणून याचं कॉमन नेम आहे आयसो व्हॅलेराइडेट. काय नाव याचं, आयसो व्हॅलेराइडेट. आता बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज होतील, सर वरती तुम्ही ब्युटिराइडेट दिलं आणि खाली व्हॅलेराइडेट दिलं. ब्युटिराइडेट म्हणजे 4 कार्बन, व्हॅलेराइडेट म्हणजे 5 कार्बन. तर माय डिअर स्टुडंट्स, पहा विद्यार्थ्यांकडे की अल्फा मिथिल मध्ये एक कार्बन आला ना, मिथिल म्हटलं की एक कार्बन आणि हे 4 झाले 5. म्हणून याचं पहा, अल्फा मिथिल ब्युटिराइडेट कशामुळे, तर कार्बनच्या शेजारचा अल्फा असतो, अल्फा कार्बनला मिथिल जोडलाय म्हणून अल्फा मिथिल. आणि 4 कार्बनचा आयडेट कोणता, ब्युटिराइडेट. अल्फा मिथिल ब्युटिराइडेट हेही याचंच कॉमन नेम आहे. आणि दुसऱ्या प्रकारे जर लिहिलं आपण 1 2 3 4 तर 2 नंबरच्या कार्बनला मिथिल जोडलाय. आणि ज्यावेळेस मिथिल ग्रुप हा सेकंड किंवा सेकंड लास्ट कार्बनला जोडलेला असतो त्यावेळेस प्रिफिक्स कोणता वापरतो, आयसो. आयसो व्हॅलेराइडेट हे त्याचं काय झालं, कॉमन नेम झालं. चला दुसरं नाव. आता हा जो आहे याचं कॉमन नेम आतापर्यंत तुम्हाला नाही आला, याचं कॉमन नेम सांगतो. याला ऍक्रोलिन असं म्हटलं जातं. कोणतं, याला ऍक्रोलिन असं म्हटलं जातं. नंतर हा पुढे येणार आहे, तुम्हाला मी म्हणणार आहे आतापासून सांगतोय, आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन येणार आहे. आयडोल मेकॅनिझम, आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन येणार आहे. त्याच्यामध्ये CH3 CH डबल बॉन्ड CH CHO हा कंपाऊंड येणार आहे. याचं नाव आतापासून लक्षात ठेवा, क्रोटोनाइडेट. कोणतं त्याचं नाव, क्रोटोनाइडेट हे त्याचं कॉमन नेम आहे. क्रोटोनाइडेट हे त्याचं कॉमन नेम. नंतर CHO आणि CHO 2 आयडेट ग्रुप असलेला आयडेट आहे. याचं कॉमन नेम असेल डायआयडेट. काय म्हणतात, डायआयडेट. 2 आयडेट ग्रुप असलेला कंपाऊंड, याचं कॉमन नेम काय, डायआयडेट हे त्याचं कॉमन नेम आहे. ओके. त्याच्यानंतर हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडचं कॉमन नेम तुम्हाला माहिती आहे. ओके, रेमर-टायमंड रिएक्शन मध्ये होतं, आताच आपण थोडं वेळ लिहिलं होतं. याचं नाव काय, याचं नाव आहे सॅलिसिलाइडेट. काय, तर सॅलिसिलाइडेट हे याचं कॉमन नेम आहे. ओके, ओ सॅलिसिलाइडेट. तुम्ही याला प्रिफिक्स असे जोडू शकता, ओ. नुसतं सॅलिसिलाइडेट लिहिलं तर चालतं. किंवा या CHO च्या इथं 1 नंबर असेल, 2 नंबर असेल, ऑर्थो पोझिशनला ओएच आहे, त्याला ओ सॅलिसिलाइडेट देखील आपण म्हणतो. हा, याचं नाव हे आईस्क्रीम मध्ये फ्लेवर वापरलं जातं पहा, हे व्हॅनिलिन आहे. कोणतं हे, तर व्हॅनिलिन नावाचं कंपाऊंड आहे. VANNILIN. दिसते का स्पेलिंग,
हा आहे व्हॅनिलीन. कोणता आहे हा? व्हॅनिलीन हा कंपाऊंड आहे. नंतर हा कोणता कंपाऊंड आहे? तर मी असं म्हणेल CHO आहे आणि इकडे CH3, याला पी टोलुआयडेट असं म्हटलं जातं. याचं कॉमन नेम म्हणजे पी. कोणतं आहे? हे पहा, बेंझीन रिंग आहे, याच्या खाली CHO आणि वरती CH3. याचं कॉमन नेम आहे पी टोलुआयडेट. पी टोलुआयडेट हे त्याचं कॉमन नेम आहे. पी टोलुआयडेट त्याचं हे कॉमन नेम आहे. ओके, हे सर्व झाले या कंपाऊंडचे कॉमन नेम. आता आपल्याला पाहायचं तर IUPAC नेम. कोणते नेम पाहिजे आपल्याला? कोणते नेम पाहिजे आपल्याला? IUPAC नेम पाहिजे. तर तुम्ही पटकन सांगणार, आता एक एक पटकन सांगणार. ओके, पहिला कंपाऊंड रूल कितीच्या लक्षात ठेवायचे? अलिफॅटिक असेल तर 4 रूल. पहिला रूल कोणता? लॉंगेस्ट चेन. दुसरा लोवेस्ट नंबर. तिसरा आयडेंटिफाय नंबर द सबस्टिट्यूएंट. आणि चौथं नेम ऑफ पॅरेंटल केन. चला पटकन सांगतो मी. तर हा कंपाऊंड सिलेक्ट केली चेन, एकाच कार्बनची एक कार्बन ॲटम असलेला अल्केन. एक कार्बन ॲटम असलेला अल्केन मिथेन. मिथेनचं ई काढायचं, Al जोडायचं. म्हणून या कंपाऊंडचा IUPAC नेम काय? तर या कंपाऊंडचा IUPAC नेम आहे पहा मिथॅनॉल. इथे पहा मिथेन, ई काढायचं, काय जोडायचं? Al, मिथॅनॉल. CHCHO चं IUPAC नेम काय? मिथॅनॉल. CH3CHO पहा लांबलचक साखळी निवडली. ओके, नंबरिंग कोणत्या एंड कडून? आयडेंटिक कडून 1 आणि 2. 2 कार्बन ॲटम असलेला पॅरेंट अल्केन कोणता? इथेन. इथेनचं ई काढा, Al टाका. आणि म्हणून या कंपाऊंडचं IUPAC नेम काय येईल सांगा बरं? तर ते येईल इथेनॉल, नाही का? इथेन, ई काढायचं आणि Al जोडायचं, इथेनॉल. काय झालं याचं नाव? याचं नाव झालं इथेनॉल. 3 नंबरचा कंपाऊंड. रूल नंबर 1, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. ओके, निवडली. नंबरिंग कोणत्या एंड कडून? नंबरिंग आयडेंटिक एंड कडून. आणि अलिफॅटिक आयडेंटिक्स मध्ये आयडेंटिक कार्बनला नंबर 1 द्यायचा. म्हणून याला 1, याला 2, याला 3. 3 कार्बन ॲटम असलेले पॅरेंट अल्केन प्रोपेन. हे सरळ आहे, 3 कार्बन ॲटम. प्रोपेनचं ई काढायचं, Al जोडायचं. आणि याचं नाव काय? याचं नाव आहे प्रोपॅन. 1 लिहा किंवा लिहू नका, त्याचं कारण 1 चा काय अर्थ? की हा नेहमीच आयडेंटिक ग्रुप हा नेहमीच टर्मिनल कार्बनला जोडलेला असतो. म्हणून प्रोपॅन 1 Al लिहिलं काय, किंवा सिम्पली प्रोपॅनॉल लिहिलं काय, ते लक्षात ठेवा. फक्त प्रोपॅनॉल नाही बरं का. आयडेंट असेल तर सफिक्स कोणतं असतं? Al असतं. नंतर याचं सांगा. रूल नंबर 1 कोणता? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. रूल नंबर 2, गिव्ह नंबरिंग टू द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द CHO ग्रुप. ओके, गिव्ह नंबर 1 टू द आयडेंटिक कार्बन ॲटम. आणि म्हणून याला 1, याला 2, याला 3 आणि याला 4. 4 कार्बन ॲटम असलेला पॅरेंट अल्केन कोणता? ब्युटेन. ब्युटेनचं ई काढायचं, Al जोडायचं. आणि म्हणून याचा IUPAC नेम काय येईल? ब्युटॅन. ब्युटॅन 1 Al, ब्युटॅनॉल ज्याला आपण म्हणतो. नंतर 5 नंबरचा कंपाऊंड सांगायचीच गरज नाही. हे पहा लांबलचक साखळी. पहिला रूल कोणता? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. रूल नंबर नेक्स्ट, गिव्ह नंबरिंग टू द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द आयडेंटिक ग्रुप. आयडेंटिक कार्बनला नंबर 1, 2, 3, 4 आणि 5. 5 कार्बन ॲटम असलेला नॉर्मल अल्केन कोणता, किंवा अल्केन कोणता असतो? पेंटेन. पेंटेनचं ई काढायचं, Al जोडायचं. आणि म्हणून इथं तयार होईल पेंटेनचं ई काढायचं, पेंटॅन 1 Al किंवा सिम्पली पेंटॅनॉल. पेंटॅनॉल देखील तुम्ही त्याला लिहू शकता. नंतर आला आता 6 नंबरचा कंपाऊंड. 6 नंबरच्या कंपाऊंडला नीट फोकस करा. 6 नंबरच्या कंपाऊंडला नीट फोकस करा. ओके, काय सांगतो रूल आपला? रूल नंबर 1, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. निवडली. बॉक्स केला आपण. बॉक्स करायचं विसरू नका. जर तुम्ही बॉक्स केलं तर तुमच्या लक्षात राहील, नाही तर नुसतं बघायचं नाही त्या कंपाऊंड कडे, तो डोळ्यात शिरणार नाही. ओके, नंबर 1 रूल, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. ओके, रूल 2, नंबरिंग कोणत्या साइडने द्यायची? CHO साइडने. ज्या CHO हा ग्रुप ज्या साइडने आहे त्या साइडने नंबरिंग द्यायची आहे. आणि अलिफॅटिक मध्ये CHO कार्बनला नंबर 1, याला 1, याला 2, याला 3, याला 4. 4 कार्बन ॲटम असलेला पॅरेंट अल्केन ब्युटेन. आणि त्याचबरोबर या लांबलचक साखळीच्या 2 नंबर कार्बनला काय जोडलाय? मिथिल जोडला. आणि म्हणून याचा IUPAC नेम काय? तर 2 नंबरला मिथिल आहे, 2 मिथिल. 2 मिथिल. 1, 2, 3, 4 ब्युटेन. ई काढायचं, Al टाकायचं. 2 मिथिल ब्युटॅन 1 Al हे त्याचं IUPAC नेम झालं. आता याचं नाव पहा.
7 नंबरचा कंपाऊंड मी असं म्हणेल हा अनसॅच्युरेटेड आयडियाइड आहे. कोणता आहे हा? अनसॅच्युरेटेड आयडियाइड. या आयडियाइड मध्ये अलिफॅटिक ग्रुप मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. तर काय करायचं? रूल सारखेच. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. नंबरिंग CHO ग्रुप ज्या साइडने जवळ तिकडून द्यायची. याला 1, याला 2, याला 3. ओके. कंपाऊंड मध्ये 3 कार्बन अटॉम येतं. पॅरेंट अल्केन प्रोपेन. पण मित्रांनो इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड असेल तर अल्कीन, मग प्रोपीन. ओके. त्याचं ई काढायचं आणि हे जोडायचं. म्हणून पहा 1 2 3. मी इथं रूट वर्ड वापरतो. काय? 3 कार्बन अटॉम असलेला अल्केन कोणता? प्रोपेनचं रूट वर्ड प्रोप. काय वापरलं? प्रोप. डबल बॉन्ड कुठून सुरू झाला? 2 पासून. प्रो 2 EN 1 AL असं नाव असेल. प्रोप 2 EN 1 AL किंवा यालाच तुम्ही 2 प्रोपेनॉल. पहा 2 प्रोपेनॉल या नावाने देखील ओळखू शकता. 2 प्रोपेनॉल नाही. 1 2 3 3 कार्बन अटॉम प्रो. आणि इथं प्रोपेन का नाही घेतलं? असं नाही घेतलं मी. असं नाही घेतलं. पहा प्रोपेनॉल असं नाही घेतलं कारण इथं कोणता बॉन्ड? इथं डबल बॉन्ड आहे. म्हणून इथं 3 कार्बन अटॉम असलेला अल्केनचा रूट वर्ड प्रो. 2 नंबरच्या कार्बन पासून डबल बॉन्ड सुरू होतो म्हणून प्रो. त्याच्यानंतर काय घेतलं? 2 EN आणि 1 AL. तर अल्किनचं ई काढलं. इथं काय काढलं मी? अल्किनचं ई काढलं. अल्किनाल झालं. इथं सांगा तसंच. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग CHO ग्रुप. नंबरिंग याला 1, याला 2, याला 3, याला 4. 4 कार्बन अटॉम असलेले पॅरेंट अल्केन ब्युटेन. ब्युटेनचा रूट वर्ड ब्यूट. काय घ्यायचा? ब्यूट. हे घ्यायचं ब्यूट. ओके. डबल बॉन्ड कोणत्या कार्बन पासून सुरू झाला? 2. ब्यूट. म्हणून ब्यूट 2 EN लिहिला असता आपण जर डबल बॉन्ड असता तर. ओके. पण इथं आयडियाइड ग्रुप आहे. आयडियाइड ग्रुपचं आयडेंटिफिकेशन मिळत असताना पॅरेंट अल्केन किंवा अल्किनचं काय काढायचं? ई काढायचं. म्हणून ब्यूट 2 EN आणि 1 AL किंवा यालाच 2 ब्युटेनॉल. पहा 2 ब्युटेनॉल देखील तुम्ही लिहू शकता. चला इथं पटकन सांगा. 9 नंबरचा कंपाऊंड. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. किती कार्बनचे? 2. इकडून पण आयडियाइड आहे, इकडून पण आयडियाइड आहे. कोणत्या एका साइडने नंबरिंग द्या. याला 1 द्याला, याला 2 द्याला. 2 कार्बन अटॉम असलेला पॅरेंट अल्केन कोणता? इथेन. आणि लक्षात ठेवा इथं थोडंसं फोकस करतो. ज्या वेळेस एकापेक्षा जास्त आयडियाइड ग्रुप प्रेझेंट असतात त्यावेळेस पॅरेंट अल्केनचं ई काढायचं नसतं. पॅरेंट अल्केनचं ई काढायचं नसतं. ते तसंच ठेवायचं असतं. आणि त्याच्या समोर 2 असेल तर डायल, 3 असेल तर ट्रायल असं लिहायचं असतं. म्हणून 2 कार्बन अटॉम असलेला अल्केन कोणता? तर तो आहे इथेन. कोणता आहे तर? इथेन. आणि 2दा आयडियाइड ग्रुप आलाय म्हणून इथेन 1,2 डायल. इथेन 1,2 डायल असं झालं. लक्षात आलं का? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. 2 कार्बनची साखळी आहे. पॅरेंट अल्केन इथेन. आणि आपण एक आयडियाइड असेल तर AL जोडतो नाही का? इथं 2 आयडियाइड ग्रुप आहेत ना. हा एक आहे आणि हा एक आहे. आणि म्हणून डायल असं. डायल कसं मिळालं? तर 2 मुळे. इथेन 1,2 डायल. हे झालं. पटकन सांगा. 10 नंबरचा कंपाऊंड. हा अरोमॅटिक आयडियाइड आहे. हा कोणता आहे? अरोमॅटिक आयडियाइड. मी एक्झाम्पल घेतलं होतं. इथून नंबरिंग घ्यायचे. CHO ग्रुप ज्या कार्बनला जोडला तिथून 1 2 3 4 5 आणि 6. आता CHO जर बेन्झिनला जोडलेला असेल तर त्याला बेन्झाइडेट गृहीत धरूनच नाव दिलं जातं. बेन्झाइडेट गृहीत धरून. आणि बेन्झाइडेटच्या 2 नंबरच्या कार्बनला OH जोडलाय. OH म्हणजे हायड्रॉक्सी प्रेफिक्स असतो आणि याचं नाव आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झाइडेट. 2 हायड्रॉक्सी बेन्झाइडेट हे त्याचं नाव आहे. 11 नंबरचा कंपाऊंड. 11 नंबरचा कंपाऊंड त्याचं व्हॅनिलिन हे कॉमन नेम आहे. त्याचं आययुपीसी नेम काय? तर याचं आययुपीसी नेम पहा 1 2 3 4. इथं 3 फंक्शनल ग्रुप येतं. CHO आयडियाइड, OCH3 हा मिथॉक्सी ग्रुप आणि OH हा हायड्रॉक्सी. आता मी असं म्हणेल हा पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे? बेन्झाइडेट. CHO बेन्झिनला जोडले असेल तर बेन्झाइडेट. आणि हा कोणता ग्रुप आहे? मिथॉक्सी ग्रुप आहे. आपण इथं पाहिलं ना. हा मिथॉक्सी आहे आणि हा हायड्रॉक्सी आहे. आणि हा कोणता आहे तर? हायड्रॉक्सी. तर हायड्रॉक्सीचं H का मिथॉक्सीचं M? तर हायड्रॉक्सीचं H अगोदर आहे. हायड्रॉक्सीचं H आहे. ओके. ते किती नंबरला जोडलाय? 4 नंबरला. आणि मिथॉक्सीचं M
3 नंबरला जोडलाय. मग इथे काय लिहिणार आपण या कंपाऊंडचा आययुपीएसी नेम तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हा बेन्झाइडेट पॅरेंट कंपाऊंड आहे. 4 हायड्रॉक्सी 3 मिथॉक्सी बेन्झाइडेट. ओके काय असेल 4 हायड्रॉक्सी 3 मिथॉक्सी 4 हायड्रॉक्सी 3 मिथॉक्सी बेन्झाइडेट हे त्याचं आययुपीएसी नेम आहे. 4 हायड्रॉक्सी 3 मिथॉक्सी बेन्झाइडेट. आणि एक शेवटचा कंपाऊंड पाहायचं. हा शेवटचा कंपाऊंड पहा दिसतोय का? दिसतोय. ओके आता पहा हा पण त्याच प्रकारचा आहे. इथं CH3 जोडलाय आणि इथं CH जोडलाय. याला 1 याला 2 याला 3 आणि याला 4. C6H5CHO म्हणजे बेन्झाइडेट आणि त्याच्या 4 नंबरला मिथिल ग्रुप जोडलाय. या कंपाऊंडचं नाव आहे 4 मिथिल बेन्झाइडेट. काय नाव याचं 4 मिथिल बेन्झाइडेट. 4 मिथिल बेन्झाइडेट हे त्याचं आययुपीएसी नेम आहे. ओके हे झाले कंपाऊंड हे फॉर्म्युला हे त्याचे कॉमन नेम आणि हे त्याचे कोणते नेम तर आययुपीएसी नेम. आता मला वाटतं प्रत्येक कंपाऊंडचं आययुपीएसी नेम मी समजून सांगितलेलं आहे. इथून पुढे कोणत्याही कंपाऊंडचं आययुपीएसी नेम जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. ओके फक्त 2च कंपाऊंड देतो. त्या 2 कंपाऊंड तुम्ही मला आययुपीएसी नेम सांगा. फक्त आययुपीएसी नेम. ओके हा मोठा इथला बेटा हा इथला मोठा पाहत इथं हा कंपाऊंड इथं CHO आणि इथं CHO जर असेल तर पहा याचं कॉमन नेम तुम्हाला मी सांगतो. याचं कॉमन नेम काय याचं कॉमन नेम आहे थॅलायडेट. काय नाव याचं कॉमन नेम आहे थॅलायडेट. बेंझिन रिंगला जर 2 CHO ग्रुप जोडलेले असतील ऍडजस्टंट पोझिशनला तर त्याचं कॉमन नेम काय थॅलायडेट हे त्याचं कॉमन नेम. लक्षात ठेवा हे कोणतं नाव आहे तर हे त्याचं आहे कॉमन नेम. कोणतं नेम आहे कॉमन नेम. आणि याचा आययुपीएसी नेम काय तर आययुपीएसी नेम पहा इथं 1 इथं 2 याचा आययुपीएसी नेम आहे बेन्झीन 1,2 डायकार्बायडेट. बेन्झीन 1,2 डायकार्बायडेट हे त्याचं कोणतं नाव झालं तर हे त्याचं झालं कॉमन नेम. कोणतं नेम झालं सॉरी बेन्झीन 1,2 डायकार्बायडेट हे त्याचं कोणतं नेम झालं तर आययुपीएसी नेम झालं. अशा प्रकारे कोणत्याही कंपाऊंडचं तुम्हाला आययुपीएसी नेम लिहिता आलं पाहिजे. आणि एक तुम्हाला फक्त 2 कंपाऊंड देतो म्हणलं त्यातला हा एक. ठीक आहे इथं काढलं मी CHO आणि इथं काढलं समजा मी NO2 तर याचं आययुपीएसी नेम काय असेल आययुपीएसी नेम सांगा बरं. ओके CHO जोडलेला कार्बन हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 आणि हा 6 सांगता येईल. तर याचा आययुपीएसी नेम असेल 3 नायट्रो बेन्झाइडेट असेल. काय असेल तर 3 नायट्रो बेन्झाइडेट हे झालं त्याचं आययुपीएसी नेम 3 नायट्रो बेन्झाइडेट. आणि याचं कॉमन नेम जर पाहिजे असेल तर ही ऑर्थो पोझिशन ही कोणती बेटा M नायट्रो बेन्झाइडेट. हे कोणतं नाव झालं सांगा बघा मला. तर हे झालं आययुपीएसी आणि ही ऑर्थो आणि कोणती मेटा तर त्याचं M नायट्रो बेन्झाइडेट हे त्याचं कोणतं नाव झालं तर हे त्याचं कॉमन नेम झालं. ओके तर मी जवळपास बरेचसे कंपाऊंड तुम्हाला त्यांचे कॉमन नेम कसे लिहायचे त्यांचे आययुपीएसी नेम कसे लिहायचे हे सांगितलेले. ओके मध्ये मध्येच हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही पॉज करणार आहात त्याला थांबवणार आहात आणि जे नाही समजलं ते डबल ऐका आणि त्याचप्रमाणे ते लिहून घेण्याचा देखील तुम्हाला प्रयास करावा लागेल. ओके आणि हा टॉपिक मोठा आहे म्हणून याच्यासाठी आपल्याला जास्त वेळ घ्यावा लागतं. ओके ठीक आहे थँक्यू सो मच. उद्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे की कीटोन त्याचं कॉमन नेम आययुपीएसी नेम आणि पुढच्या कन्सेप्ट. ओके थँक्यू सो मच.